हालेलुया. मागच्या वेळेस पण आपण शिकलो काही सिद्धांत आहेत, काही तत्व किंवा काही प्रिन्सिपल्स आहेत जे तुम्हाला काय करावे लागतील, फॉलो करावे लागतील. त्याद्वारे प्रभू तुम्हाला काय कराल, आशीर्वादित कराल. जर ब्लेसिंग्स पाहिजेत तर विश्वास पाहिजे. काय पाहिजे, विश्वास पाहिजे. जर तुम्ही चिंता करताय, भीती धरतायत आणि प्रार्थनेला येतात तर ते दोन धनाची साखरी देवाला चालत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का भीती, चिंता, निराशा, दडपण ही येईल पण ही झटकून लावायची. येस. ही काय करायची, झटकून आणि लावायची. त्यासाठी देवा वचन देतो. काय देतो, वचन देतो. वचनाद्वारे आपल्या देहाची दुर्बलता आपण मारायची, आपला विश्वास प्रकाशित करायचा आणि देव तुम्हाला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने आपल्याला भीतीसाठी, दडपणात जगण्यासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी बोलवलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सैतान प्रयत्न करेल पण त्याच्या प्रयत्न सफळ होऊ द्यायचे नाहीत. कोणाचा गौरव करायचा, देवाचा गौरव देवाचा करायचा. गौरव करायचा, देवाकडे पाहायचं आणि देव आम्हाला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा नीतिसूत्र काढू आपण. त्याचं फर्स्ट वचन सगळेजण वाचा. दुर्जन कोणी पाठीस लागले नसताही पळतात, परंतु न्यायी सिंहासारखे निर्भय असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं, चर्च न्यायी सिंहासारखे निर्भय असतात. किती लोकांकडे कॅलेंडर आहे चर्च. मी पुन्हा सांगेल की हे बिझनेस साठी नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एव्हरी वर्ड ॲज अ प्रॉफिटिक वर्ड आहे परमेश्वर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रत्येक वचन प्रार्थनापूर्वक टाकलं आणि या वर्षी प्रभूने सिंहावर मला फोकस दिला आणि मग प्रत्येक वचन सिंहावरच मी प्रभूच्या कृपेने टाकली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रत्येक वचन एक आशीर्वाद म्हणून आपल्या जीवनावर उतरते. किती लोकांनी वाचलं कॅलेंडर घरी. फक्त तारीख बघू नका, काय बघू नका, तारीख बघू नका. त्याचं वचन बघायचे. येस. हे वचन ब्लेसिंग म्हणून तुमच्या लाईफ मध्ये येस. राहणार. आमेन. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. एव्हरी वर्ड एव्हरी मंथ साठी प्रभूने दिले आम्हाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सांगतं का नीतिमान सिंहासारखा निर्भय राहतात. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे का आपण कसे राहावे, निर्भय राहावे. निर्भय राहावे. पण परमेश्वर बघतो का आपण निर्भय राहत नाही, आपण भीतीत राहतो. येस. कारण आम्ही काय करतो, आमच्या जीवनामध्ये जे काही आम्हाला दिसतं किंवा कानी ऐकू पडतं किंवा आमच्यावर ते बीतती त्याचा प्रभाव आपल्या मनावर आपण घेतो. येस. आणि मग आम्हाला वाटतं का हे तसंच आहे जसं मला जाणवतंय. किती लोकांना समजलं. देवाचं वचन सांगतं नीतिमान सिंहासारखा निर्भय राहतात. म्हणजे काय नाही पाहिजे आमच्यात, भीती नाही पाहिजे. भय नकोय, येस. दडपण नकोय, चिंता नकोय. येण्याचा प्रयत्न होईल, टाकण्याचा प्रयत्न होईल, पण देवाचं वचन आम्ही स्मरण करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाला आम्हाला ब्लेस करायचं, भीती पाहिजे का निर्भय पाहिजे, निर्भय पाहिजे. मग देव बघल माझं वचन याच्यात पूर्ण होतं तर माझे आशीर्वाद पण याच्यात पूर्ण येस. होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नीतिमान कोणासारखे, सिंहासारखे कसे राहतात. निर्भय राहतात. पण जर सिंहामध्ये भीती आहे, दडपण आहे तर प्रभूचे ब्लेसिंग्स पूर्ण होतील का. नाही होणार. मग चर्च कुठं ना कुठं आमच्या निराशात, आमच्या भीतीमुळं देवाचा अनुग्रह आमच्यावर थांबलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा का तुला वचन कळावं आणि तू सिंहासारखा कसा राहावा, निर्भय राहावं. राहावं. तुला भीती नसावी, तुला चिंता नसावी, तुला दडपण नसावं. सैतान प्रयत्न करणार. प्रेज द लॉर्ड. त्याला माहिती आहे प्रभूचं वचन काय सांगतं. येस. कम ऑन. येशूशी सैतान कशाद्वारे बोलला, वचनाद्वारे सगळे बोला कशाद्वारे. वचनाद्वारे त्याला माहिती जर वचन यांना कळलं ना हे ब्लेसेड होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाचं वचन तो आम्हाला समजू देत नाही आणि अशी परिस्थिती उत्पन्न करतो का आम्ही जे पाहतो तेच खरं समजतो. येस. किती लोकांना कळतं. जे तुम्ही पाहाल तुम्हाला वाटल हेच तेच खरं. आहे. जे तुमच्या कानी ऐकू पडतंय तुम्हाला वाटतं तेच आहे. असंच आहे. जे तुमच्यावर बीतती सैतान असं वातावरण करतो का तुमच्या मनावर ते बिंबवतो आणि Yes. तुम्हाला जाणून देतो का हे असंच आहे आणि असंच तुझ्याबद्दल होणार आहे. Yes. आणि मग आमचं पण मन सहमत होतं का हा जे मी पाहतोय, जे मी ऐकतोय, जे मला घडतंय, ज्या भावना मला येत आहेत हे त्याचप्रमाणे. येस. किती लोकांना समजलं. कमॉन. कळतंय. दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका, न दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास Yes. ठेवा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. काढू इब्रिकरास पत्र 11वा अध्याय फर्स्ट वचन. एक वचन. विश्वास तर आशेतल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. कोणत्या गोष्टी, न दिसणाऱ्या गोष्टी. सगळे बोला कोणत्या. न दिसणाऱ्या न गोष्टी. दिसणाऱ्या गोष्टीला आम्ही भरोसा करत नाही, दिसणाऱ्या गोष्टीला आम्ही भरोसा करतो. Yes. येस. कमॉन. आपला प्रॉब्लेम कळला. येस. अजून लोक वचन शोधतायत. भेटलं. हा परत. एक वचन. विश्वास तर आशेतल्या गोष्टीविषयीचा भरोसा
आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. कोणत्या गोष्टी चर्च? न दिसणाऱ्या गोष्टींची न दिसणाऱ्या गोष्टीवर तू काय कर? खात्री, भरोसा भरोसा कर. काय कर? भरोसा कोण कर. करल? परमेश्वर कर. पण आमचा प्रॉब्लेम असा आहे का आम्ही दिसणाऱ्या गोष्टीवर काय करतो? भरोसा करतो. कर. का असं आहे ना, मग असंच माझ्याबद्दल होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च सैतान तुमच्या समोर तसं वातावरण तयार करणार. म्हणून असं लिहिलंय का गर्जना करणारा सिंह सिंह. कोणाला काय करावे? गिळावे. म्हणून काय करतो? शोधत फिरतो. तो डायरेक्ट नाही गिळणार, वातावरण तयार करणार. येस. असं तुमच्या मनावर बिंबवणार, असं तुमच्या कानी पाडणार का तुम्हाला वाटणार का जे मी अनुभव करतोय, जे माझ्याबद्दल घडतं हे असंच आहे, आणि त्याद्वारे ती निराशा तुमच्यात हावी होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सैतान जो चष्मा तुम्हाला घालतोय तो चष्मा तुम्ही घालू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी ते कानी पडतंय, जरी ते दिसतंय, आपल्या मनात स्वतःला बलवान करा. म्हणा का नाही, मी याला सहमत होत नाही, Yes. हे वातावरण चेंज होणार आहेत, या गोष्टी Yes. बदलणार आहेत आणि परमेश्वराची महिमा प्रगट करणार येस. आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला सिंहासारखं निर्भय व्हावं लागेल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? जर आशीर्वाद पाहिजे तर भीती नको आहे, दडपण नको आहे, चिंता नको आहे, निर्भय पाहिजे. काय पाहिजे? निर्भय आणि पाहिजे. जर तुम्ही निर्भय असाल तर देव तुम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, बायबल सांगतो विश्वास ठेव. काय ठेव? विश्वास ठेव. मग ही आज्ञा झाली. काय झाली? आज्ञा झाली. देवाची आज्ञा सांगते विश्वास ठेवशील तर देवाचा. गौरव म्हणजे पाहिजे. तू विश्वास धरणार नाही, भीती धरशील. तर तू आज्ञा पाळली का आज्ञा मोडली? आज्ञा मोडली. चर्च आज्ञा मोडल्या तर तुम्ही ब्लेस व्हाल का? नाही होणार. मग भीती पण एक प्रकारची काय मोडती? आज्ञा मोडती. चिंता पण एक प्रकारची काय मोडती? आज्ञा मोडती. मग आज्ञा मोडून देवाचा गौरव होत नाही. Yes. आम्हाला वाटतं दारू पिलं म्हणजेच पाप केलं. भीती धरली तरी काय केलं तू? पापच केलं. कारण ही पण कोणाची आज्ञा आहे? देवाची आज्ञा. देवाची आज्ञा मोडून आम्ही ब्लेस होत नाही. आम्हाला देवाची आज्ञा पाळावं लागल आणि भीती पळून आम्हाला आशा ठेवावी लागेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे दिसल, जे दिसत. म्हणजे कानी ऐकू पडल त्याला भयभीत होऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? ही जागा घ्यायची होती, व्यवहार ठरला, आणि ती जागा आम्हाला काही कॅल्क्युलेट करायची होती म्हणून एका व्यक्तीला आम्ही नेलं. पण नंतर ज्याची जागा होती त्याचा आम्हाला फोन आला का रे तुम्ही ज्या व्यक्तीला नेलं आता तोच मला म्हणतो की ती जागा मला दे. तो म्हणतो एवढ्या कमी पैसे त्यांना का देतो, तुला मी जास्त पैसे देतो. मग मी हे सांगितलं, असा पटकन व्यवहार करू. म्हणलं पटकन नको, जर देवाला द्यायचं आहे ना तर देव देणार. येस. हालेलुया. अस्थिर व्हायचं नाही. नाही, अस्थिर होणार नाही, मी बेचैन होणार नाही. मी प्रार्थनेतच होतो त्या टायमाला, फोन आला. म्हणलं नाही प्रभू, जर तुझ्याद्वारे ना तू लिफ्ट करणार. येस. हालेलुया. आम्ही जी प्रोसिजर आहे सगळं चेक करून त्या प्रकारे जर देवाला लिफ्ट करायचं देव देणार. प्रेज द लॉर्ड. आणि जर त्याला मोठं येतंय तर नक्की त्यांनी द्यावं. त्याला म्हणलो आमच्यामुळे तुझं नुकसान नको. जर देवाला मला द्यायचं ना, कोणाचं नुकसान करून देणार नाही. पण देवाची कृपा, तो म्हणला का मला अशा लोकांच्या नादी लागायचं नाही आणि तुम्ही लागू नका, मला तुम्हालाच द्यायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? आपण जे ऑफर केलं त्यापेक्षा 1 लाख ऑफर त्यांनी जास्त टाकली, पण त्याचे स्वतःचे शब्द होते का मला त्याची नादी नाही आणि लागत. तुम्ही पण लागू नका, Yes. तुम्ही यांना त्यांना घेऊच नका. म्हणजे पहा देवाचा फेवर कसा आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या समय मन स्थिर होण्याचा प्रयत्न होणार होता, पण देवाला धन्यवाद का देवाचं वचन, येस. देवाचं वचन लगेच सांभाळतं चर्च का नाही. निर्भय होऊ नको, भीती धरू नकोस, निर्भय राहा. कसा राहा? निर्भय राहा. वर येऊ नको. जर देवाला तुला द्यायचं ना मग कुणी काढून घेणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज काय होतं की जसं वातावरण तयार होतं मन अपडाऊन होऊ लागतं चर्च, विचार हवी होऊ लागतात आणि तिथे जागा भेटते कोणाला? सैतानाला. सैतानाला आम्ही स्वतःहून इन्व्हिटेशन देतो आणि मग तो आम्हाला घेरा टाकतो, मग झोप उडती, मग विचार आम्हाला घेरतात, डिप्रेशन येऊ लागतं. चर्च सैतान स्वतःहून नाही आला, आम्ही त्याला जागा दिली. येस. कुणी? आपण स्वतः आम्ही जागा दिली. आज Yes. देवाची इच्छा आहे का जर तू आलेली भीती वेळेवर पळवशील तर तिथं सैतान नाही, तिथे देवाचा आत्मा काम करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे चर्च का जसं बायबल सांगतं का नीतिमान सिंहासारखा निर्भय राहतो. आपण पण कसं राहावं? निर्भय राहावं. आज देवाची इच्छा आहे की वचनाची फोड आम्हाला कळावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे वचन कोणाबद्दल लिहिलंय? नीतिमानाबद्दल. Yes. कोणाबद्दल? नीतिमानाबद्दल. कमॉन, काय लिहिलंय? नीतिमान कोण? नीतिमान. नीतिमान सिंहासारखा निर्भय राहतो. कोण आहे नीतिमान? तुम्ही नीतिमान आहेत का? नाही आहे म्हणलं तरी काय विचारतील? कमान काढू इफिसकारास पत्र 2 अध्याय 8 वचन. जर इथंच आमची विकेट गेली मग सैतान का पिळणार नाही का मग आपल्याला?
त्याला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. कोणाला? सैतानाला. तुम्हाला पटकन प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. चर्चमध्येच आपण उत्तर देऊ शकत नाही तर त्याच्या विचारांना आपण तोडू शकतो का? मग तुम्हाला वचन माहीत पाहिजे का नीतिमान कोण आहे आज हे आम्हाला कळलं. हे आशीर्वाद कोणासाठी आहेत? नीतिमानासाठी. सगळे मला कोणासाठी आहेत? नीतिमानासाठी. नीतिमान सिंहासारखा निर्भय राहतात. मग कोण आहे नीतिमान? रीड करू आपण 2 अध्याय 8 वचन. कारण तुम्ही कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारले आहात. कशाद्वारे? विश्वासाद्वारे आम्हाला तारण किंवा नीतिमत्व मिळालं. येस. कशाद्वारे? विश्वासाच्या मग द्वारे. कोण आहे नीतिमान? आपण. कमान तेवढेच आहेत का? कमान कोण आहे नीतिमान? आपण. माझे कर्म मला नीतिमान करत नाहीत, माझा विश्वास मला नीतिमान येस. करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या कर्मावर जर नीतिमत्व मिळालं असतं तर येशूला यायची गरज नसती. येशू का आला? कारण आम्ही ते घेऊ शकत नव्हतो. काय? नीतिमत्व. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण विश्वासाद्वारे. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. म्हणून तर असं लिहिलंय का विश्वासाद्वारे माझे लोक कसे ठरतात? नीतिमान ठरतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज्ञा पाळल्याने ते नीतिमत्व टिकून राहतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही येशूचा अंगीकार केला तुमचे पाप आणि शाप काय झाले? तुटले. आणि Yes. देवाने आम्हाला शुद्ध केलं. Yes. शुद्ध केलं म्हणजे काय केलं? नीतिमान केलं. नीतिमान केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज्ञा पाळल्याने. कशाने? आज्ञा ते पाळल्याने. नीतिमत्व जे मला विश्वासाने मिळालं ते टिकून राहत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं कोण आहे नीतिमान? आपण स्वतः. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. विश्वासाच्या आणि कोणाची आज्ञा पाळल्याद्वारे? देवाची आज्ञा पाळणे. विश्वासाद्वारे नीतिमत्व येतं आणि आज्ञा पाळल्याद्वारे ते टिकून राहतं. येस. किती लोकांना कळलं? परत सांगतो. विश्वासाद्वारे काय आलं? नीतिमान. नीतिमान. नीतिमत्व म्हणजे काय केलं? त्याने आमचे पाप शाप काय केले? धुतले. धुतले आणि आम्हाला शुद्ध केलं. शुद्ध केलं म्हणजे काय केलं? आम्हाला नीतिमान नीतिमान केलं. केलं. मग नीतिमत्व जे आम्हाला मिळालं ते टिकून कसं राहतं? काय पाळल्याने? देवाची आज्ञा पाळल्याने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही विश्वास ठेवता का? येस. मग तुमच्याकडे नीतिमत्व आहे. Yes, तुम्ही amen. देवाची आज्ञा पाळता का? येस. मग तुमचं नीतिमत्व टिकून आहे. Yes, amen. मग जर तुम्ही नीतिमान आहात तर तुम्ही कसे पाहिजेत? निर्भय पाहिजे. कोणासारखे? सिंहासारखे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळलं का? नीतिमान सिंहासारखे. निर्भय राहतात. हा सिंहासारखा आपण निर्भय राहू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर सिंह प्रभूने असा बनवला जसं आपण मोबाईलवर क्लिप्स पण पाहतो ना, किती बोल्ड बनवला चर्च. त्याला भीती नाही. पाणी पिताना पण बाकी जनावर पाणी पिताना ते बघतात मगर बिगर येते की काय. याला मगरीने जरी धरायचा प्रयत्न केला तर त्या मगरीला पण तो पाण्यातून फरफडत बाहेर नेतो. येस. असा बोल्ड प्रभूने त्याला बनवला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निर्भय कसा आहे? निर्भय आहे. बाहेर पण त्याची दहशत आहे, पाण्यामध्ये पण त्याची दहशत आहे, मनुष्यामध्ये पण त्याची दहशत आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतका बोल्ड आणि रुबाबदार त्याला कुणी बनवला? देवानी बनवलं. आज देवाची इच्छा चर्च का आम्ही तर त्याची निर्मितीतून बनवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर सिंहाला प्रभूने एवढं खास बनवलं तर आम्ही किती खास पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा चर्च की तुम्हाला कळावं की तुम्ही नीतिमान आहात. येस. कसे आहात? नीतिमान मग आहोत. तुम्ही कसे पाहिजेत? निर्भय पाहिजे. कोणासारखे? सिंहासारखे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. नीतिमान सिंहासारखा निर्भय असतो. कसा असतो? निर्भय सिंहासारखा असतो. निर्भय असतो. पण का? आता हे झालं इथपर्यंत. कितपर्यंत? का आम्ही कोण आहोत? मग नीतिमान. आम्ही निर्भय राहणार. कोणासारखे? सिंहासारखे. पण का निर्भय राहणार बाबा तुम्ही? कळलं इथपर्यंत? माझा विषय कळला. नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात. पण का निर्भय राहतात? का मी निर्भय राहावं? कोण कळलं? मी म्हणतो भीती धरू नका. तुम्ही म्हणलं पाहिजे ना का धरू नकोस? त्याच्याकडे ती ताकद आहे. जर मी नीतिमान आहे तर माझ्यावर देवाचे आशीर्वाद आहेत. येस. Yes, हालेलुया. hallelujah. काय देवाचे? आशीर्वाद मी आहे. पहिले सांगितलं विश्वासाद्वारे तुमचे शाप आणि पाप काय झाले? शुद्ध. म्हणजे माझ्या जीवनात जे काटे कुसळ होते ना ते गेले. आता प्रभूने मला आशीर्वादित केले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस प्रभूने मला नीतिमान केलं ना, मी फक्त नावाचा नीतिमान नाही, देवाचे आशीर्वाद माझ्यावर आले. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस मी प्रभूवर विश्वास ठेवतो माझ्यावर असताना शापाचा दूध तुटतो आणि देवाचा अनुग्रह येस. माझ्यावर येतो. आमेन. Yes, आमेन. amen. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. आता शापाच्या मी अधीन नाही, देवाच्या आशीर्वादाच्या अधीन मी येस. आहे. Yes, आमेन. amen. मग मी निर्भय राहावं का नाही राहावं? येस. येस राहावं. किती लोकांना कळलं? नीतिमान सिंहासारखा निर्भय राहतो. पण तो का निर्भय राहतो? कारण त्याच्यावर देवाची कृपा आहे. येस Yes. आमेन.
प्रेज द लॉर्ड हालेलुया. जर तुम्ही विश्वास ठेवता देवाची आज्ञा पाळता तर देवाचे आशीर्वाद तुमच्यावर राज्य करतात येस आमेन. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तुम्हाला मागायची गरज पडत नाही तुम्ही विश्वास ठेवला देवाचे आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठणार येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. म्हणून देवाची इच्छा असती का ज्याही वेळेस एखादा आव्हान तुमच्या समोर येईल निराश होऊ नका तुटू नका जर तुम्ही विश्वास ठेवलाय जो तुटलाय देवाचे आशीर्वाद माझ्यावर राज्य येस करणार आमेन. प्रेज द लॉर्ड हालेलुया. पहा काय ब्लेसिंग्स आहेत रीड करू आपण लेवी काढू हा काढलं सर्वांनी 13 रीड कर 13 वचन. ज्याने तुम्हाला मिसर देशातून तुम्ही त्याचे दास राहू नये म्हणून काढून बाहेर आणले तो मी यहोवा तुमचा देव आहे आणि मी तुमच्या मानेवरील जुवाच्या शिवळ्या मोडल्या आहेत. हा काय मोडल्यात जुवाच्या शिवळ्या मोडल्या आहेत. जे मत्ते 11:28 वाचतो का मी तुमचा जू काय केलाय तोडला तोडला आहे. मी तुमचा जू तोडला का आहे. तोडला का तुम्ही कोणावर विश्वास ठेवला देवावर. देवावर विश्वास ठेवल्याद्वारे तुमचे बंधन तुटल्या तुटतात. गेले आणि देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आलेचे Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. का नीतिमान सिंहासारखा निर्भय राहतो कारण त्याने विश्वास ठेवल्याद्वारे देवाचे आशीर्वाद येऊन त्याला गाठतात येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. काय ब्लेसिंग्स रीड करू आपण त्याचं रीड करू या ठिकाणी 3rd वचन 3 वचन. जर तुम्ही माझ्या नियमात चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे कराल तर मी तुम्हाला पाऊस त्याच्या नेमलेल्या काळात देईल आणि भूमी आपले उत्पन्न देईल शेतातली झाडेही आपले फळ देतील. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तो म्हणतो का ढग आपला पाऊस नियमातवर देईल Yes. जमीन आपल्यातून काय देईल उत्पन्न 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 देईल. देईल आणि झाड आपले काय देतील फळ देतील. फळ देतील. कमॉन कळतंय मग चिंतेची गरज आहे का नाही. तुम्ही कोणाची आज्ञा पाळता देवाची आज्ञा. कमॉन पाळता का चर्च Yes. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता ही देवाची आज्ञा आहे येस. विश्वास ठेव म्हणजे कोणाचा गौरव पाहशील देवाचा मग गौरव आज्ञा पाळता का नाही पाळत येस. जर तुम्ही देवाला फॉलो करतायत देवाची आज्ञा तुम्ही पाळतायत तर देव म्हणतो का तुझा पाऊस नियमित समयावर पडणार येस. Yes. तुझी भूमी पण तुला उत्पन्न देईल आणि Yes. झाड आपलं फळ तुला देणार येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुढचं रीड कर त्याच्यामध्ये 5th वचन 5 वचन. आणि तुमची मळणी द्राक्षाच्या तोडणीपर्यंत चालेल आणि द्राक्षाची तोडणी पेरणीपर्यंत चालेल. पुढं? आणि तुम्ही तृप्त होईपर्यंत आपली भाकर खाल आणि आपल्या देशामध्ये निर्भय राहाल. कसे राहाल निर्भय राहाल. तुमची भाकर तुम्ही खाल तुम्ही निर्भय राहणार येस. का कारण तुम्ही कोणाची आज्ञा पाळली देवाची आज्ञा. तुम्ही आज्ञा. कोणावर विश्वास ठेवला देवावर जर विश्वास तुम्ही ठेवा. प्रभूवर विश्वास ठेवताना निर्भय राहा आता Yes. परमेश्वर तुमची Yes. काळजी वाहणार Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. सैतान काय करतो तो आम्हाला भाग पडतो का तू काळजी करावी पण परमेश्वर म्हणतो तुझी काळजी कोण करणार मी मी करणार. करणार. मग त्याच्या भूमिकेत आम्ही यायचं का ती भूमिका देवाला द्यायची देवाला द्यायची. पण आपलं तसं नाही येस. आम्ही कोणाची भूमिका घेतो देवाची भूमिका. देवाची. तू ती पार पाडू शकत नाही येस. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रभू म्हणतो ती भूमी माझी आहे ती भूमिका माझी आहे जर तू माझ्यावर विश्वास ठेवला तर काळजी करू नको तुझा पुरवठा मी करणार Yes, तू amen. निर्भय राहा तुला प्रत्येक गोष्टीपासून देव वाचवण्यास समर्थ Yes. आहे हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. सगळे ब्लेसिंग्स आहेत पुढे रीड कर 6 वचन. आणि मी देशात शांती देईल. काय देईल शांती देईल. मग जरी अशांती दिसल तू काय म्हणायचं नाही मला माहिती आहे का देवाद्वारे मला काय आहे शांती आहे. कोणाचे आशीर्वाद आहेत देवाचे आशीर्वाद. जे तुमच्यावर सैतान बिंबवतो ना ते पाहू नका अदृश्य आशीर्वाद जे देवाने लिहून ठेवलेत ते Yes. तुम्हाला माहित पाहिजे Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुढे खूप सुंदर आहे पुढे काय लिहिलंय आणि तुम्ही निजाल तेव्हा कोणी तुम्हाला भयभीत करणार नाही. तुम्ही निजाल त्यास तुम्हाला कुणी भयभीत करणार नाही. तुम्हाला बाजूनी कोण उभा आहे परमेश्वर उभा आहे. मग निर्भय राहायचं का भीतीत झोपायचं निर्भय राहायचं. कसं राहायचं निर्भय राहायचं. चर्च किती लोकांना कळतंय सिंह कसा असतो निर्भय राहतो. त्याप्रमाणे तुम्ही राहा Yes. का राहा कारण मला आशीर्वादित करण्यासाठी देवाने ऑलरेडी आशीर्वाद बोललाय येस. हे वचन कोणासाठी आहेत आपल्यासाठी आहे. हे ब्लेसिंग्स कोणासाठी आहेत आपल्यासाठी जर आहे. तुम्हाला वचन माहित असेल आणि अकस्मात भीती येईल ती भीती तुमच्यावर हावी होणार नाही का तुम्हाला देवाचं काय माहितीये वचन माहिती आहे. का देवाने ऑलरेडी मला ब्लेसिंग्स दिली येस Yes, भीती हालेलुया. येते बायबल सांगतं निर्भय राहा Yes. अशांती येते बायबल सांगतं तुला शांती आहे Yes. मग जे तुम्हाला ठकवण्याचा प्रयत्न कराल जे तुमच्या शिरण्याचा प्रयत्न कराल तुम्ही त्याला जाऊ द्याल का नाही. तुम्हाला नाही हे खोटं आहे हे कसं आहे खोटं आहे. मी याला सहमत नाही. कारण देवाचं वचन ऑलरेडी मला ब्लेस करतं Yes, येस amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. म्हणून आज देवाची इच्छा की तुम्हाला कळावं का तुम्ही कसे राहावेत निर्भय राहावं. कोणाचा आशीर्वाद आहेत देवाचे आशीर्वाद आहे. कमॉन हे आशीर्वाद जे लिहिलेत लेवी मध्ये कोणासाठी आहेत आपल्यासाठी जे आहे. माझी आज्ञा पाळतात माझी आज्ञा हीच आहे का मजूर काय ठेवा विश्वास ठेवा. म्हणजे तुम्हाला न्याय पण मिळेल माझी Yes. आज्ञा पाळा म्हणजे तुमचं नीतिमत्व टिकून राहील Yes. आणि जर तुम्ही पाळाल
तर तुमचा पाऊस समयावर पडेल. येस तुमची हालेलुया. भूमी तुम्हाला अन्न देईल. Yes, amen. तुमच्या घरामध्ये शांती देईल. Yes. मी तुमच्यामध्ये चालल. मी तुमच्या जीवनामध्ये तलवार चालू देणार. Yes. नाही. कम ऑन, हे आशीर्वाद आहेत कोणासाठी? आपल्यासाठी. आणि ज्यांना हे लक्षात आलं त्यांच्या ती दडपण अकस्मात कार्य करू शकत नाही. थोड्या वेळसाठी खेळ खेळतील, पण जसं वचन आठवलं ते निर्भय होतील. येस हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. 2 मिनिटासाठी पकड घेतात कोण? विचार. विचार. पण आमच्या देवाचा आत्मा असल्यामुळं, देवाचं वचन असल्यामुळं ते गप्प बसत नाही, ते लगेच आमच्यामध्ये ऍक्टिव्ह होतं. येस amen. हालेलुया. आणि 2 मिनिटात भीती काय करतो आम्ही? घालून टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं? एक बहिणी साक्षी दिली आपल्या मुलाबद्दल. का मुलगा जॉबला जात नव्हता, घरात भांडण होत होतं, पण देवाचं वचन तिला काय देत होतं? आशा. आशा देत होतो. काय सोडू नकोस? आशा सोडू नको. आशा सोडू नकोस. आपल्या मनात चिंता हवी देऊ नको. जसं तुम्ही विचार झटकणार, आशीर्वाद मोकळे होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑलरेडी ब्लेसिंग्स दिलेत कुणी? देवानी. पण आमची भीती, चिंता आणि दडपण आमच्यात ते ब्लेसिंग्स येऊ देत नाही. येस. जसं तुम्ही आलेला विचार मारणार तसे आशीर्वाद एंटर होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना ब्लेसिंग्स पाहिजे? Yes. कुणी आशीर्वाद दिलाय? देवानी आशीर्वाद चर्च दिला. वरी होऊ नका. Yes. येस. काळजी करून तुम्ही देवाला जवळ बोलवत नाहीये, तुम्ही सैतानाला आमंत्रण देताय. Yes. कोणाला? सैतानाला आमंत्रण. ज्यावेळेस समस्या येते, आमचं तोंड कसं? बारीक. बारीक. कसं? बारीक. तुला वाटतं देव जवळ येईल का सैतान जवळ येईल? सैतान जवळ येईल. आपला गैरसमज आहे. आम्हाला वाटतं की अरे मी आता फार भावनात्मक झालो, आता देव सगळं सोडून देव येणार नाही, सैतान येईल. Yes. येस. कोण येईल? सैतान येईल. तुझा गैरसमज आहे. भावनात्मक होऊ नको. वचन माहित नसतं तर ठीक होतं. वचन कळलं, भावनेला मार आणि विश्वास संजीवित कर. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? निराशा, हा मी बायबल नाही वाचणार, हा मी आज चर्चला जाणार नाही. अरे सैतान गाठल. Yes. येस. कोण गाठल? सैतान गाठ. विश्वास देवाला आमंत्रण देतो आणि चिंता सैतानाला. येस. तुम्हाला कोणाला आमंत्रण द्यायचं? देवाला आमंत्रण मग द्यायचं. काय धरायची? चिंता. विश्वास. विश्वास. कमॉन, किती लोकांना गणित कळतंय? आम्हाला वाटतं निराश झाले नाही, कोण जवळ येईल? परमेश्वर जवळ येईल. Yes. उलट तुझ्या डोक्यात कुणी उलट फिट केलंय. कमॉन, कळतंय? निराशा, भीती सैतानाला इन्व्हिटेशन देते का भेटला शिकार, आता याला गाठ आणि याला लांब घेऊन जा. येस. प्रेज द लॉर्ड. आणि Hallelujah. विश्वास देवाला आमंत्रित करतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च देवाला आमंत्रित करा. कोणाला? देवाला आपली आमंत्रित भीती करा. घालवा का? नाही, मी भीतीला जागा देणार नाही. जरी ती आली, मी त्याला जागा देणार नाही. Yes. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज आर्थिकरित्या खूप लोकांची कोंडी होते, पण या आर्थिक स्थितीमध्ये, या तंगीमध्ये पण माझा पुरवठा देवाद्वारे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज खूप लोक फायनान्समुळे डिस्टर्ब आहेत, घरामध्ये अडचणी आहेत, भांडणं आहेत, वाद आहेत आणि अस्थिर झालेत ते पूर्णपणे. पूर्ण कुटुंब विस्कळीत झालंय. चर्च अस्थिर होऊ नका. कोणाकडे बघा? देवाकडे मला जरी बघा. दुष्काळ आहे माझ्या जीवनात, पण या दुष्काळात पण देव माझा पुरवठा करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुम्हाला वचन माहित पाहिजे का भूमी 100% आपला उपज मला देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा पुरवठा करण्यास कोण समर्थ आहे? परमेश्वर समर्थ आहे. म्हणून आज आर्थिकरित्या त्यांची कोंडी झाली, कोणाकडे बघा? देवाकडे पाहायचं. बघा. नाहीतर जीवनामध्ये अस्थिरता येईल, कुटुंबात भांडणं चालू होतील, तुझं माझं सुरू होऊन जाईल. पण ह्या सर्व विचारांना तू घालव आणि म्हण नाही, मी अस्थिर होणार नाही. या दुष्काळात पण, या आर्थिक तंगीमध्ये पण देवाला माझ्या कुटुंबाची काळजी आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, देवाचं वचन खरं होईल. देव आकाश कपाटे उघडलं, दैवी मदत तुम्हासाठी प्रभू देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एलिया बद्दल असं सांगितलं का देव म्हणला एक संदेश सांग आणि मग 3.5 वर्ष काय पडणार? दुष्काळ मग मला सांगा, जो संदेश देतो त्या दुष्काळ जळणे वाचणार का? बसणार. तो म्हणला पाहिजे देवा काय म्हणला, बरोबर म्हणतोयस का तू? हा दुष्काळ त्यांनाच असणार का त्याला पण असणार आहे? त्याला पण असणार. पण निर्भयपणे बोलला. येस. त्याला माहिती जरी मी दुष्काळ बोलतोय, पण माझा देव मला दुष्काळ पडू देणार नाही. येस या हालेलुया. दुष्काळामध्ये पण देव माझ्यासाठी मार्ग मोकळे करणार. येस आमेन. कमॉन, एलियासाठी केलं का नाही केलं? येस केलं. कमॉन, तो स्वतः कशाबद्दल बोलला? दुष्काळाबद्दल. देव म्हणला जाण संदेश सांग, माझा निरोप सांग का 3.5 वर्ष काय पडल? दुष्काळ पडेल. चर्च पहिली भीती त्याला आली पाहिजे होती का देवा तू काय बोलतोस, असं कसं शक्य आहे? पण ते म्हणला तू बोल. तो निर्भयपणे बोलला. कसं बोलला? त्याला माहिती आहे जरी दुष्काळ असेल ना, तो जगासाठी असेल. माझा परमेश्वर दुष्काळात पण देण्यास मला समर्थ येस आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवाने दिलं का नाही दिलं? येस दिलं. प्रभू म्हणतो का ओहळाला आज्ञा केली की तुला काय द्यावं? पाणी, पाणी. आणि कावळ्यांना आज्ञा केली की त्यांनी तुला मांस आणि काय आणून द्यावं? भाकर. कम ऑन, दिली का नाही दिली? येस दिली. चर्च अविश्वासू आहे कावळा. कसा? अविश्वासू. पण त्यांनी पण त्याची मदत केली का नाही केली? येस आता केली. तो म्हणला पाहिजे प्रभू तू काय पुरवठा करताय केला? कोणाला सांगितलंय? कावळ्याला. कावळ्याला. कावळा फेथफुल नाहीये. कसा नाहीये? प्रामाणिक Faithful नाही. नाही. नोहानी पहिले काय पाठवलं?
कावळा आला का परत? नाही नाही आला. आला. म्हणून तो अनफेथफुल म्हणतात त्याला. पण प्रभूने या ठिकाणी सांगितलं का जा तुझी तरतूद केली, येस ओहळ तुला काय देईल पाणी पाणी देईल. आणि कावळा तुला मांस देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निर्भय राहिला. येस कसा राहिला? निर्भय राहिला. कुणी पुरवठा केला? परमेश्वराने. प्रभू कसं शक्य आहे, कसं होईल तर होणार नाही. पण जर तुम्ही निर्भय राहणार देव तुम्हासाठी दैवी मदत पाठवणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे बघा? देवाकडे बघा. तुम्ही लॉर्ड कडे बघा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भीती येणार, सैतान प्रश्न टाकणार, कसं करणार आहे म्हणा ते मला माहित नाही, टायमर माझा देव करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे पाहायचं? देवाकडे पाहिजे. जर तुम्हाला देवाचा अनुभव घ्यायचा ना का परमेश्वर किती चांगला आहे, आपली चिंता टाका आणि देवाचा अनुभव घ्या. देव दैवी गोष्टी तुम्हासाठी करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च सगळीकडे दुष्काळ आहे पण ओढ्यातलं पाणी आटत नाही. येस मग कुणाची कृपा आहे? देवाची कृपा. कावळा जो फेथफुल नाहीये पण फेथफुल प्रमाणे 2 वेळेस त्याचा अन्न पुरवठा करतो. येस कुणाची कृपा आहे? देवाची कृपा आपण आहे. केलं का नाही केलं? केलं. चर्च भीती नव्हती, चिंता नव्हती, रोज आनंदाचं जीवन चाललं होतं. येस. निर्भय होता. कसा होता? निर्भय जर तुम्ही होता. निर्भय राहणार आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठतील. Yes. अनितिमान पण नीतिमाने वागून Yes, जातील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे पहा? देवाकडे पहा. मी एक फेवर पाहतो सेवा करत असताना देवाच्या. सेवेसाठी अनेक गोष्टीमध्ये जातो, काही कधी वस्तूंचं घेणं देणं असतं, कधी आपण हॉल्स घेतो. आम्ही असं पाहतो का एक रक्कम आपण ठरवतो, बार्गेनिंग करतो का देवाचे पैसे आहेत, कोणाचे पैसे आहेत देवाचे पैसे. म्हणून जीवाने बार्गेनिंग करतो पूर्ण. आणि बार्गेनिंग केल्यानंतर अमाऊंट ठरल्यानंतर मग मी पैसा चोरत नाही. ठरलं आता तेवढं त्याला द्यायचं. आडेवेडे घ्यायचे नाहीत. शब्द दिला, व्यवहार केला, द्यायचा. पण आम्ही असं पाहिलं कसं आम्ही तो अमाऊंट दिला ना, लोकांनी ते पैसे घेण्यापासून त्याच्यातून कमी केलं. म्हणले का नाही एवढे नको, अर्ध रिटर्न तुम्हाला घेऊन टाक. येस. फेवर आहे कोणाचा? देवाचा. बार्गेनिंग पूर्ण करतो पण एकदा अमाऊंट ठरला मग कमी नाही करायची. येस जे ठरलं त्याला तेवढे काय करायचे? द्यायचे. पण जसं आम्ही दिले ना, आम्ही असा फेवर पाहिला परमेश्वराचा का ते म्हणले का रे नको, तुमचं काम खूप चांगलं दिसतंय, देवाचं कार्य तुमचं, एवढे नको, हे तुम्हाला अर्धे परत घेऊन जा. आम्ही म्हणलं असं नको, तुमचे घ्या, शब्द दिला. अरे आम्ही म्हणतो ना घेऊन जा. फेवर आहे चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही एव्हरी वीक ऑफरिंग साठी तुम्हाला सांगतो हे घ्यायचं ते घ्यायचं. ऑफरिंगची गरज आहे पण आपलं नीतिमत्तात आपला हात साफ पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही ते म्हणले घ्या, आम्ही लगेच घेत नाही. बाबा तुझं जे आहे ते घे, पण मी देवाचा फेवर पाहिला का देव पुरवठा करण्यास समर्थ आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे बघा? देवाकडे बघा. देव तुम्हासाठी दुष्काळामध्ये पण पुरवठा करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्या जीवनात दुष्काळ आहे, दुष्काळाला निराश होऊ नका, सामोरे जा. काय का? सामोरे जा. आमच्या समोर आव्हान आलं का मी पळतो. आणि दाविदाचं वैशिष्ट्य काय का तो आव्हानाच्या पळत नाही, आव्हानात स्वतःहून सामोरे जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गोल्यात हे आव्हान त्याच्या समोर नव्हतं, स्वतःहून कुठे गेला? सामोरे गेला. कमॉन, स्वतःहून तो सामोरे. काय Yes. दाविदाचं वैशिष्ट्य आहे चर्च. आमच्या जीवनात आव्हानात आम्ही काय करतो? मागे सर. आणि दाविदाचं आव्हान आलं नव्हतं, स्वतः आव्हानाच्या अंगावर गेला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जर आव्हान तुमच्या समोर आलंय तर पळू नका. येस. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. पॉझिटिव्हली घ्या, देव तिथं मार्ग दाखवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, इलियत सगळं चांगलं चाललंय. पाणी कोण देतंय? ओहळ देते. आणि 2 टायमाचं अन्न कोण आणतंय? कावळा आणतोय. सगळं ओके चाललंय. Yes. पण देवाने ओळ्यातलं पाणी आटवलं. येस अकस्मात मदत. संपली. आणि ते म्हणला साराफात जा, तिथे एक बाई आहे, तिथे तिच्या तुझं काय करणार? चर्च दुष्काळ एक, साराफात काय पडला? दुष्काळ. मग देवाने चांगली जागा सोडून कुठं आणलं? आणलं का दुष्काळात? येस का पण माझी रिस्पॉन्स द्या. सगळीकडे किती वर्षात दुष्काळ आहे? 3.5 वर्षाचा. इथं चांगलं चाललंय आपलं. कसं चाललंय? चांगलं चाललंय. अचानक चांगलं बंद झालं. येस अचानक दुष्काळ देवाने पाठवलं. आता बोल, तुझा विश्वास आहे का? आमचं पण कसं आहे, सगळं चांगलं चाललं आणि अचानक कधी कधी जॉब गेला, अचानक घर गेलं, अचानक काय झालं, आता प्रभू कसं होणार? मग इतके दिवस कसं होत होतं? चांगलं होतं. कसं होत होतं? चांगलं होतं. कोण करत होतं? परमेश्वर. मग तुझ्या मनात चिंता का आली बरं, आता कसं होईल? येस. एक बहीण होती, ती म्हणली पास्टर आमचं घर जाणार, हे लोक आमचं घर काढून घेणार आहेत. आता म्हणलं आता पण कुणी सांभाळलं? देवानी. मग म्हणलं गेलं तर का चिंता करते, देव दिल ना तुला दुसरं. येस तू बोलती आणि तुझी निराशा ही मॅच होत नाही. येस. कमॉन, जर तुझं म्हणणं आहे का आता पण मला कुणी सांभाळलं, देवानी मग तुला असं का वाटतं आता हे घर काढून घेतील, मग पुढचं माझं काय? जर देवाने आतापर्यंत घरावर छत दिलं डोक्यावर, तर देवाने पुढं पण दिलंय छत. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला जीव एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून ठेवू नका. एलिया रडला का? नाही प्रभू, मी इथून जाणारच नाही. जीव गुंतू नका. प्रभू नाही का, काय हरकत नाही, देव इथून नाही, देव दुसरीकडून देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, जीव गुंतवला का? नाही.
अनेक लोक जीव गुंतून आहेत, कुणी प्रॉपर्टी जीव गुंतून आहेत, कुणी जॉबमध्ये जीव गुंतून आहे. नाही तिथून नाही जगत, तू देवाच्या कृपेमुळे जगतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. गेलं तर गेलं, काही टेन्शन नाही. Yes. का मी जर देवाच्या कृपेने जगतो तर कृपा माझ्यावर पुढे पण राहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माध्यम बदलतील, एलियाचं माध्यम बदललं पण Yes. फेवर गेला नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उलट बेस्ट आलं. कसं आलं? बेस्ट आलं. पहिले कावळ्याच्या चोचीतलं भेटत होतं, आता गरम गरम भेटायला लागेल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो सराफात गेला. कुठं गेला? सराफात. आणि मग ती म्हणती का अरे बाबा एवढीच भाकर आहे का, आम्ही खाऊन काय होणार? मरून जाणार. मरून जाणार. काय बोलणेस एलियात. जा पण पहिली भाकर मला दे. माझा परमेश्वर तुझ्या कुपीतलं तेल आणि तुझ्या भांड्यातलं पीठ काय होऊ देणार नाही. संपू देणार नाही. नाही. धैर्यवान चर्च, बोलनेस, येस निर्भय. कसा येतो? निर्भय. एखादा टेन्शन, अरे बापा कुठं आणलं प्रभून प्रेरला, यांचेच खाण्याचे कसे आहेत. वांदे आहेत. पहिला प्रश्न आपल्या मनात आला, अरे प्रभू कुठं आणलं तू प्रेरला. बोलनेस काय चर्च, बोलनेस, निर्भय. कसा आहे? निर्भय. निर्भय. अरे काय हरकत नाही, देव मला दिल माझ्यावर तुला पण देणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च एक गणित लक्षात घ्या बरं का, ते खूप सुंदर आहे. तिच्याकडे आता ती विधवा आहे, जास्त मोठी तेलाची कुपी असणार का? नाही. नाही. दाखव ती बॉटल. एवढी पाकडा चर्च, किंवा याच्यापेक्षा थोडी मोठी पाकडा. प्रभूचं वचन आलं तिला सेवकाद्वारे, तो निर्भयपणे बोलतो. कसं बोलतो? निर्भयपणे तुझ्या बोलतो. कुपीतलं काय संपणार नाही, तेल संपणार नाही. ओळातलं पाणी बरं संपलं. कमॉन, बोलली बोलला का? आपल्याला प्रे करायला लावली असता आपण काय म्हणलो असतो, प्रभू ओळातलं पाणी संपलं, तू काय म्हणतो म्हण का याच्यात तर तेल संपणार नाही. बोल्ड आहे. येस कसा आहे? बोल्ड आहे. निर्भय चर्च, बिंदासपणे बोलून गेला आणि देवाने शब्द पकडला चर्च. Yes. जर हळदलं पाणी प्रभू आटू शकतो तर प्रभू देऊ बी नाही शकत का? देऊ जर शकतो. या बाटलीतलं तेल परमेश्वर वाढू शकतो तर ओळातलं पाणी वाढू नसतं शकलं का प्रभू? येस हालेलुया. देव त्याचा फेथ चेक करतो. Yes. येस आमेन. तू निर्भय आहे का? येस माझा तुझा भरोसा आहे का? Yes. चर्च, प्रभू तुम्हाला चेक करणार. कम्फर्ट मधून बाहेर काढलं. कशातून? कम्फर्ट आणि परीक्षेत त्याला टाकलं. येस चर्च विश्वासूपणे निर्भयपणे बोलला आणि Yes. देवाने तेला पिठाला बरकत दिली. चर्च, येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन आहे, तुझा पाऊस तुझ्या समोर पडणार. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी भूमी तुला 100% अन्न देईल आणि Yes. झाड आपली फळं तुला देणार. आमेन. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यांची आर्थिक कोंडी होतीये, प्लीज निराश होऊ नका. म्हणा का नाही देवा तू समर्थ आहे मला पुरवठा करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतायत? आमेन. किती लोकांशी देव बोलतो या वचनावर? येस. कोण करणार? परमेश्वर करणार. चर्च, मी तुमच्या समोर उदाहरण आहे. कोणत्या मिनिस्ट्रीला आपण कनेक्ट नाही, कोणाकडून आम्ही असं बांधलेलो पण नाहीये की बाबा दर महिन्याला तुम्ही मला काय द्यावा, तुमचा दशमांश काय द्यावा. दशमांश देवा. पण आम्ही नियमितपणे कोणाकडे बघतो? देवाकडे. नियमितपणे देवाकडे बघतो. कधीच आजपर्यंत कोणत्या घरात जाऊन म्हणलो नाही का बाबा असं तर असेल, ते समस्या ते समस्या. कधीच नाही. आपला भरोसा आपल्या परमेश्वरावर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी देवाने शिकवलं का तू लोकांकडे बघून सेवाचा निर्णय नाही घेतला, माझ्याकडे बघून घेतला तर माझ्याला म्हण मी तुला देण्यास समर्थ आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवाकडे बघा चर्च. येस. कोणाकडे बघा? देवाकडे पाहायचं. लोकांद्वारे आपण नाही, देवाच्या कृपेमुळे आपण आहेत. येस आमेन. माध्यम हालेलुया. बदलतील, फेवर बदलणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर कोंडी होतीये, विचारांना तोडा चर्च. येस. काय करा विचारांना? तोडायचं. विचार मोडायचे का नाही? देवाने जर आतापर्यंत केलं ना, देव पुढे पण करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जॉब सोडताना प्रश्न होता कारण चांगली सॅलरी आहे. 2008-9 मध्ये 10 मध्ये जॉब सोडताना 22,000 सॅलरी होती. असं वाटलं प्रभू आता पुढं काय. आणि मग प्रभूने मला एक वचन त्याच्यातलं दिलं. एक वचन माझ्या मनात फिरलं इस्रायल बद्दल, रोजचा मानना त्यांना कोण द्यायचा? परमेश्वर परमेश्वर रोज द्यायचा. आणि तो माझा साठवून ठेवू नकोस, येस. भरोसा कर. काय कर? भरोसा कर. आज दिलं तर. उद्या पण देईल. आणि ते वचन मला टच झालं. जर आतापर्यंत तुला मी उंच केलं, तुझी पात्रता नसताना तुला काय प्रोव्हाइड केलं? अन्न अन्न पुरवठा. जर तू माझ्यासाठी उभा राहशील, मी तुला कशाची खंड पडू देणार नाही. चर्च. एक फेथ माझा स्ट्रॉंगली आला आणि मी डिसिजन घेतला आणि मी जॉब क्विट केला चर्च. येस. आणि देवाची कृपा आहे का माझा पुरवठा प्रभूने केला चर्च. येस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान शब्दाद्वारे तुम्हाला व्ह्यू रचणार, पण तुम्ही शब्द तोडायचे म्हणायचे का नाही मला माझा पुरवठा करण्यास देव समर्थ आहे. येस कारण हालेलुया. बायबल सांगतं नीतिमान सिंहासारखा निर्भय राहणार. का? कारण माझे आशीर्वाद देवाने ऑलरेडी डिक्लेअर केलेले चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, दिलेत का आशीर्वाद? येस. कमॉन, आहेत का? येस. मग विचार हवी द्यायचे का? नाही. याच्याकडे बघायचं का? म्हणजे आपण काय बघतो, एखाद्या घरात पैशावाला असतात त्याकडे बघतो की त्यांनी करावं म्हणून तू वर नाही येत. नेहमी तुझी नजर कोणाकडे? त्याच्याकडे. त्याच्याकडे. म्हणजे कुणीतरी घरात असतं ना एखादा पैशावालं, नेहमी त्याच्याकडे असं एकदम दयेची नजर बघतात की ह्यांनी दया करावी.
असं भिकाऱ्यासारखं जीवन नाही जगायचं चर्च. कोणाकडे बघायचं? देवाकडे बघायचं. ही लाचारीचं लाईफ आहे ना, म्हणून माणसं प्रगती करत नाही. नेहमी बघतात कोण देईल त्याच्या पुढं पुढं पुढं. अरे देवाच्या पुढं पुढं कर, देव बघ तुला कुठं घेऊन जात. Yes, येस amen. हालेलुया. माणसाच्या पुढं कधी झुकायचं नाही. कोणाच्या पुढं? देवाच्या पुढे. तुम्ही पुढं पुढं कराल आणि त्याला पण माहिती आहे हा स्वार्थी आहे. कसा आहे? स्वार्थी आहे. उगाच पुढं पुढं करत नाही. याला काहीतरी पाहिजे, दिल्यानंतर त्याला शिव्या देताल. काय देताल? शिव्या देते. एवढं केलं आणि ह्याने काही नाही केलं. देव म्हणतो एक तर चुकला वरती त्याला नाव ठेव. माणसाकडे बघू नका. कोणाकडे बघायचं? देवाकडे बघायचं. माणसाकडे कधीच बघायचं नाही. चर्च किती श्रीमंत असो, रिस्पेक्ट नक्की करा त्याचा, आदर त्याला नक्की करा, पण ह्या नजरेने बघू नका का तिथून मला काहीतरी आलं पाहिजे Yes. म्हणून तू ब्लेस नाहीयेस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज अनेक नजरा त्यांच्या घराच्या लोकांकडे अपेक्षेने बघतात. कसं? अपेक्षेने. ह्याने मस्साठी काहीतरी, केलं. अरे देव तुला उंच करल, येस. नाही तर उद्या भविष्यात तो देईल पण, आणि बोलून दाखवल का मी याला दिलं म्हणून. म्हणून आज या हालाकीची स्थिती आहे ना, राहू दे, देव जास्त उंच करल ना, कुणी म्हणणार नाही का मी याला उंच केलं चर्च. येस, Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून थोडे चटके बसतात ना, बसू द्या, पण कुणी नाव अजून करणार नाही का तुला मी उंच करणार आहे. तुला उंच करणार फक्त देव आहे चर्च. येस, Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जीवनाबद्दल बोलायचं का मी कोणाला नाव अजून घेऊ देणार नाही, मला उंच करणार फक्त माझा परमेश्वर आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च स्वाभिमानी व्हा. कसे व्हा? स्वाभिमानी. याबद्दल स्वाभिमानी व्हा. कुणी म्हणावं नाही का माझ्यामुळं तू आहे, मी कोणाच्या कृपेमुळे, देवाच्या कृपे. आणि मी फक्त देवाच्याच कृपेत जगणार, लोकांची कृपा मी घेणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही निर्भय राहाल, लोकांकडे त्या अपेक्षेने पाहणं सोडून द्याल, लॉर्ड तुम्हाला प्रोव्हाइड करणार. येस Yes, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना देवाकडे आणि नजरा माणसांकडे. प्रार्थना आणि देवाकडे. नजरा माणसांकडे. म्हणून होत नाही. येस. विश्वास आणि कृती काय होत नाही, मॅच होत नाही. मॅच होत नाही. जर तुझा विश्वास देवाकडे ना, माणसाकडून अपेक्षेने बघू नको की याने काहीतरी केलं पाहिजे, याने Yes. काहीतरी केलं पाहिजे. Yes. कोणाकडे बघ? देवाकडे बघ. दैवरित्या देव तुला देणार. येस आमेन. अशा ठिकाणी उगवल का जिथे तू कधी पेरणीच केली नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो किती लोकांशी देव बोलतो, निर्भय राहा. कसे राहा? निर्भय राहा. नेहमी म्हणायचा मला इशू कळलाच का? मरण्यासाठी का? नाही. लाचारीसाठी का? नाही. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. देव मला अशा हालाकी सोडणार नाही. Yes. येस, आमेन. देव मला इथून उंच करल तर Yes. मला इशू कळला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पूर्वीचं जीवन वाईट होतं का? नाही. इशू का आला माझ्या लाईफ मध्ये? माझं लाईफ बदलावं म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उगाच मी इशू मध्ये नाहीये, माझं लाईफ बदलावं, माझं लाईफ टर्न व्हावं, माझी सर्व दिशा दशा बदलावी म्हणून मला इशू कळला. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तुमच्या विचारांबरोबर लढता आलं पाहिजे. चर्च. येस. जर तुम्ही तो घेरा तोडणार नाही ना, चर्च ही लाचारी कधीच जाणार नाही आणि आयुष्य चर्च मध्ये जाईल पण कधी प्रगती होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे बघा? देवाकडे पाहिजे. माणसाकडे कधीच बघू नका का ह्याने माझ्यासाठी काहीतरी करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाची लेकरं आहेत? देवाची लेकरं. देवाला पण वाटतं ना का माझी लेकरं बाबा माझ्याकडे पाहावं. तुमच्या लेकरांनी दुसऱ्यांना मागितलं तर आवडेल का? नाही. आवडेल का? नाही. मग ते म्हणतो अरे प्रार्थना माझ्याकडे करतो, नजर याच्या दुसरीकडे आहे. दुसरीकडे म्हणून हा प्रगती करत नाही. येस. येस. चर्च देवाने ऑलरेडी वचन दिलंय, मी पुरवठा करण्यास. समर्थ समर्थ आहे. आहे. जर तू माझ्यावर विश्वास ठेवतो, माझी आज्ञा पाळतो, तर मी ऑलरेडी तुला ब्लेसिंग्स दिलेत. हे आशीर्वाद येऊन तुला गाठतील. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोक आमेन म्हणतील? आमेन. आमेन. कोण करल? परमेश्वर कारण करल. हे लॉर्डचं वर्ड आहे आणि लॉर्ड परमेश्वर ते फुलफिल करणार. येस, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बोलनेस येस. काय ठेवायचं? बोलनेस ठेवायचं. एलियामध्ये बोलनेस होतं का नाही? तू विश्वासाने जा आणि आपली भाकर काय कर, बनव आणि पहिली मला देव अशी आशीर्वाद देईल का तुझ्या कुपीतलं तेल आणि तुझ्या मडक्यातलं पीठ संपणार नाही. का पण बोलला का नाही बोलला? येस. बोलला. आपल्याला प्रश्न हाच पडतो ना, कर प्रभू कसं बोलायचं? मग तू करायचं असं तिकडेच करायचं होतं. कुठं? ते जो पाण्याचा जो सरोवर होता ना, तिथेच तू करून दाखवायचं होतं. चर्च त्यांनी निराशा आपल्यावर हवी होऊ दिली नाही. त्याला माहित होतं तिकडे एकटा ब्लेस झालो असतो, इकडे येऊन आज एक कुटुंब पण माझ्यामुळे ब्लेस होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो प्रभू तेल आणि पीठ वाढू शकतो, त्या ओढातलं पाणी नाही वाढू शकत का? येस वाढू पण शकतो. तिथं किती लोक ब्लेस झाले असते? तो एकटाच. पण इथं तुझ्याद्वारे अनेक लोक ब्लेस होतील. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च प्रभूकडे पहा. येस. हे वचन तुम्हाला कळलं ना, चर्च रिवायवल येणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कधी असं बघतो, चर्चेच्या बाहेर असं आपण बघतो, काही काही ठिकाणी बाहेर कोण बसलेले असतात? भीक मागणारे. कोण? भीक मागणार. आणि असं वाटतं रे तिथं बसण्यापेक्षा कुठं बसले चालतील, आतमध्ये. आतमध्ये याची काय बदलून जाईल? परिस्थिती पण बदल. जे आतमध्ये बसलेत त्यांचं काय? कमान माझा मुद्दा कळला, जे प्रभूने माझ्या मनात टाकलं. कारण मी जातो, मी काही चर्चेस पाहतो, लोक सगळे भीक मागणारे कुठं बसलेत? चर्चच्या बाहेर. च्या बाहेर. एवढंच अंतर आहे चर्च. त्यांनी फक्त तिथं बसण्यापेक्षा कुठं बसलं पाहिजे? आतमध्ये.
प्रभू म्हणलं तू असं म्हणतो ठीक आहे, पण जे आत बसलेत त्यांचं काय रे? ते बसून पण कसे बसलेत? बहिरे बसलेत. बसा तर असं बसा का ते वचन माझ्यासाठी आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. मी नेहमी म्हणतो प्रभू हे जर आत असते ना यांचं लाईफ बदललं असतं. ते म्हणून त्यांचं सोड, आत बसायला विचार मला काय चाललं. येस. ते बसलेत पण त्यांचे कान बंद आहेत. येस. ते देवाचं वचन ऐकत नाही. फक्त जे त्यांच्या जीवनात बीततंय ना त्याच्याच घेऱ्यामध्ये, तो घेरा तोडाचच. येस. त्या घेऱ्यातून बाहेर या आणि जे Yes. देवाने ठेवले ते वाचा. ते तुम्हासाठी याचच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल वाचताना म्हणायचं आता सर्व माझ्यामध्ये येणार आहे. बायबल वाचताना काय असं म्हणायचं? हे सर्व माझ्यामध्ये येणार आहे. हे प्रभूने मला शिकवले. तू बसतो ना म्हण आता हे अनॉइंटिंग आहे, येस. आता याच्या देवाचा अनुग्रह आहे, हे आशीर्वाद आहे, तू वाचतोय सगळे तुझ्या आतमध्ये येणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी वाचलं सिंहाबद्दल, ते म्हणलं आता तूच माझा सिंह आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाने ते आशीर्वाद कॅरी कर, प्रभू तुला ते देणार आहेत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आपल्यासाठी आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच्यात आपलं आपलं प्रतिबिंब दिसणार, देव आम्हाशी बोलणार याच्याद्वारे. पण हे कुणी रिसीव्ह केलं पाहिजे. आपण. फक्त वाचलं ते काही कामाचं नाही, पण हे अंगीकार केलं हे रिझल्ट देणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही तर आहात तर अंगीकार करा. येस. का नाही? देवाने वचन दिलंय का सिंह निर्भय राहतो आणि मी प्रभूचा सिंह आहे. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी निर्भय राहील, मी चिंता करणार नाही, देव मला मरू देणार नाही. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नष्ट व्हायचा असतो तर केव्हा झालो असतो, संपायचा असतो तर केव्हा संपवलं. जर देवाने जगवलंय त्याच्या गौरवासाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी स्थिती हलाकीची आहे पण देव असंच वातावरण बदलल का माझी साक्षीचा आधार बनल आणि मी देवाचा Yes, गौरव amen. याद्वारे येस. करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च पॉझिटिव्हली घ्या. कसं घ्या? पॉझिटिव्ह. ती पडकी बाजू तुमची काय बनल? साक्ष बनल. आणि ती साक्षी तुमच्या सेवेचा आधार बनल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट प्रॉब्लेम्स येतात निगेटिव्हली घेऊ नका, पॉझिटिव्हली घ्या. भविष्यात हे तुमच्या संदेशात तुम्हाला मांडायला जागा भेटणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतो? येस. कोण करल? परमेश्वर कर. कोणाचं वचन आहे? देवाचं वचन. जो माझी आज्ञा पाळतो त्याचा पाऊस वेळेवर भेटणार. येस. त्याची हालेलुया. भूमी त्याला काय देईल? फळ दे. फळ देईल. आणि त्याची झाडं त्याला 100% फळ प्रोव्हाइड येस. करतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च वरी होऊ नका, मला परमेश्वर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस लोक आपल्या अगेन्स्ट असतात, आपल्याला आपण थोडंसं अनहॅपी होऊन जातो का प्रभू माझ्या अगेन्स्ट काय चाललंय. कोणाच्या ऑफिसमध्ये प्लॅनिंग्स आहेत, कोणाच्या घराघरामध्ये प्लॅनिंग्स आहेत, एकटं पाडण्याचा प्रयत्न आहे आणि मग खूप लवकर डिस्टर्बन्स येऊन जातं आणि असं वाटतं प्रभू मी एकटा काय काय करू, मी एकटा काय काय करू. पण तू एकटा नाहीये, तुझ्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. जर तू स्वतःला एकटा समजतो तर मग तू एकटाच लढ. पण जर तू म्हणतो का मी एकटा नाहीये, माझ्यावर परमेश्वर आहे, तर चर्च ते विचार तुला निर्भय करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती भीती तुला काय करून टाकल? खाऊन टाकल. टाकल. आणि तुला वाटेल मी एकटाच आहे आणि मी काहीच करू शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज बिलीवर लोकांचं रडणं तेवढंच आहे का मी कसा आहे? एकटा आहे. प्रार्थनेमध्ये पण, मी एकटा आहे. आहे. समर्पणामध्ये पण. एकटा आहे. मग तू एकटाच आहे, देव कुठं गेला? कमॉन, संगती कोण आहे? देव आहे. सैतान तुम्हाला भावनात्मक करतो. कसं? भावनात्मक तू करतो. एकटाच प्रेयर मध्येच बर का, तू एकटाच देवाला धरून आहे बर का. आणि बस ती एकटं कशा शिरलं आमच्या डोक्यामध्ये डोक्यामध्ये. आणि तुम्ही देवाला केलं ना बाजूला, येस. म्हणून तुला वाटतं मी एकटाच आहे. तू एकटा नाही, सांगती परमेश्वर पण आहे. Yes. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? लोकांना तुम्हाला काय सांगू पास्टर, दिसायला दिसतं असं हिरवगार पण मी एकटाच आहे. अरे मग देव कुठं सुट्टीवर गेला का? दिसायला कसं दिसतं तुम्हाला? हिरवगार. एकटा सांगाल तुम्हाला माझ्या घराची स्टोरी. अरे मग देव कुठं आहे? देव नाही का तुझ्या बरोबर? म्हणून तुझे विचार तुला उन्नती करू देत नाही. येस. मी एकटा नाही, माझ्या बरोबर परमेश्वर आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही तुमचे विश्वास बोल्ड करणार, ते एकटेपणात टाकणारा स्पिरिट तुम्हाला सोडून जाईल. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस आम्ही काय होतो, स्वतःला एकटं समजू आम्ही ती लढायची सोडून टाकतो आणि आपण काय म्हणतो, मी एकटा काय काय करू. आज अनेक लोकांचे शब्द आहेत, मी एकटा काय 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 करू. आणि मग त्यामुळं जी लढाई लढायची ती लढाई काय केली? सोडून दिली. सोड. तू विचार पळवले नाहीत, पण तू विचार पळवले असते का मी एकटा नाही, देवाचा अनुग्रह मजबर आहे. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला बळ देणार. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवेत मी शिकलो. चर्च कधी कधी काम करताना रिस्पॉन्स नसतो, लोक नसतात, मन निराश होऊ लागतं. एकटा काय काय करणार? नाही 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 नाही, साहित्य तुला हवी देणार नाही, मी एकटा नाही, माझ्यावर कोणाचा फेवर आहे देवा. का? मग तुम्हाला पळवता आलं पाहिजे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, सेवा करताना आम्ही अशी सेवा केली. त्या दिवशी मम्मीशी बोलत होतो, एक आम्ही लाईट लावली होती, मंडपचं कलरचं काम चाललं होतं चर्चचं. ती लाईट, तो बल्ब आहे ना, आम्ही दुसरीकडे चर्च घ्यायचो युनियन हॉलमध्ये त्या ठिकाणी. आणि त्याचं असं चर्च होतं, चर्च की
साऊंड बी घरून आणायचा, पडदा बी घरून आणायचा, लाईट बी घरून आणायचा आणि सगळं सेटअप लावायचं. असं काम केलं चर्च. आणि त्याचं असं वाटतं का काय आहे का आम्ही एकटंच आहे, आपण कसे आहेत. एकटा म्हणजे माझं एकटापणा सोड, म्हण का मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. मग तू एकटा म्हणून करणार नाही, देव संगती आहे म्हणून तू करशील. येस हालेलुया. आणि देव तुझे हात मजबूत करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्ही दाराच्या बाहेर बल्ब आम्हीच लावणारे, पडदा लावणारे पण आम्हीच, लाईट लावणारे पण, झाडून घेणारे पण. असं वाटतं एकटा काय काय करणार. देव म्हणला का या विचारातून काय कर, बाहेर आहे. बाहेर पड, तू एकटा नाही, मी तुझ्या बरोबर आहे. येस Yes, आणि हालेलुया. आनंद याच्यात कर का सगळं काम तुला करायला भेटतं, आशीर्वाद पण सगळे तूच बघशील. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुम्हाला पॉझिटिव्ह करणार. काय करणार. पॉझिटिव्ह. समजा देवाचं काम आहे, मी म्हणलं मी एकटाच करू का, अजून 2 जण, मग आशीर्वाद वाटले गेले, काय झाले, वाटले गेले. देवाने मला पॉझिटिव्ह केलं. एकटा करतो ना आशीर्वाद मी एकटाच खाशील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग निराशेने नाही, मग आनंदाने करू लागलो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही विचार पळवा, देवाचा आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी एकटा नाही, माझ्या बरोबर कोण आहे. परमेश्वर आहे. परमेश्वर आहे. लोक जरी माझ्या अगेन्स्ट आहेत, फरक पडत नाही. फेवर मध्ये कोण आहे. Yes. अरे तुम्ही बोलत नाही. लोक माझ्या अगेन्स्ट Against. पण माझ्या फेवर मध्ये कोण आहे. परमेश्वर आहे. बस झालं ना चर्च. Yes. येस. तुम्हाला जग पाहिजे का प्रभू पाहिजे. प्रभू पाहिजे. प्रभू पाहिजे. जगाचा अनुभव मी घेतलाय. अरे देवाचा अनुभव घेऊन पहा, परमेश्वर किती चांगला आहे. जगाची हे करू नका का जग काय प्लॅन करतंय, कोण माझ्या बरोबर आहे, कोण माझ्या विरोधात आहे, हे काय करतात, ते काय करतात, मला धरत नाही, मला मोजत नाही, मला बोलवत नाही. अरे ते महत्वाचं नाही, माझ्या बरोबर परमेश्वर आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जर देव तुमच्या बरोबर आहे ना चर्च, तुम्हाला कोणी एकटं पाडू शकत नाही, कोणी तुम्हाला संपू शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मर्दखायला मारायचा प्लॅन केला हमाननी, कुणी, हमानी. आणि त्याला माहित पण नाही, पण कोणाचा भय धरणारा. देवाचं देवाचं वय धरणारा. धरणार. चर्च देवाने त्याला उंच केलं. चर्च येस. जो व्यक्ती मारायचा प्लॅन करत होता, प्रभूने त्याच व्यक्तीच्या द्वारे त्याचा सन्मान करून घेतला. येस येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अख्खं इस्रायल गाफील, त्याला माहित नाही. आणि मर्दक हमाननी प्लॅन केला की सर्व इस्रायलला एक अमुक दिवशी काय करायचं, मारून टाकायचं. आणि मग त्या टायमाला त्यांनी प्रयत्न केला मर्दखाईने की बाबा एस्तर आम्हासाठी काहीतरी करेल. कोण. एस्तर. येस ते. आणि एस्तरला निरोप पाठवला की एस्तर ऐक, असं जर घडतंय तू आम्हासाठी काहीतरी कर. एस्तर म्हणली मी काही करू शकत. नाही. बायबल सांगतं का तो निराश झाला नाही. काय झाला नाही. निराश नाही. असं लिहिलं का तो म्हणतो का तू जरी माझी मदत केली नाही तर माझी मदत परमेश्वर दुसरीकडून कर. निर्भय. येस Yes. हालेलुया. कसा आहे. निर्भय आहे. एखादा व्यक्ती म्हणला पाहिजे अरे ते माझ्या विरोधात आहे, तू काय तर कर, आणि तू काही करत नाहीस का. मग देवा आता माझं कसं होईल, कसं होईल, येस. चांगलं होईल का वाईट होईल. चांगलं होईल. कमॉन, जर लोक आमच्या अगेन्स्ट आहे ना, आम्ही पण तिथं शोधतो कोणतरी माझ्या बाजूने बोलावं, कोणतरी माझ्या बाजूने उभं राहावं. अरे कोणाकडे कशाला बघतो, कोणाकडे बघ. देवाकडे बघ. त्यांनी पण कोणाकडे बघितलं, देवाकडे. एस्तरकडे. कोणाकडे. एस्तर. अरे एस्तर, आपली एस्तर काहीतरी करेल, आम्ही पण अशी एस्तर शोधतो. असे लोक का जे माझ्यासाठी काहीतरी करतील. नाही करत तेच बरं आहे. येस. नाही ते नाव अजून घेतील मी केलं म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय. देवाला करू दे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या साक्षीमध्ये फक्त प्रभू आणि प्रभू फक्त प्रभूच पाहिजे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च ज्यावेळेस ती म्हणली ना मी काय करू शकत नाही, तुटला पाहिजे. प्रभू आता आमचं कसं होईल. निर्भय. येस. कसं आहे. निर्भय आहे. नाही तर नाही, आमचा देव दुसरीकडून करणार. येस हालेलुया. चर्च तुमच्यातलं बोल्डनेस तुम्हाला ब्लेस करतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बोल्डनेस कोण देतं तुम्हाला. परमेश्वर. परमेश्वर देतो. प्रेज द लॉर्ड. त्याचे हालेलुया. आशीर्वाद चर्च का तलवार तुझ्या विरोधात चालणार नाही. लोक प्लॅन करतील पण ते प्लॅन प्रभू सक्सेस होऊ देणार नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं देवाचा सेवक अलिशा कोण. अलिशा कोण. अलिशा. असं लिहिलंय का त्याचा सेवक सकाळी उठतो आणि बाहेर जातो, तो शत्रूची हे असतात चारी बाजूनी घेराव. तो घाबरतो आणि सेवकाला येऊन सांगतो का ऐक आपल्याला मृत्यू बाहेर काय मृत्यू आहे. तो म्हणतो का प्लीज तू भयभीत हो नको. प्रभूकडे त्यांनी प्रार्थना केली. म्हणल्याचे काय उघड डोळे डोळे उघड. उघड. आणि प्रार्थना केल्यानंतर त्याला कळलं का त्याच्या अवतीभोवती प्रभूचे रथ आणि अग्नीद्वारे काय तिथं उभे आहेत. उभे आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अग्नीचे घोडे आणि रथ. म्हणजे पहा तो भयभीत होत नाही जास्त, वाईतो शत्रू आहेत. कोण आहेत. शत्रू. निर्भय. कसा आहे. निर्भय आहे. देवाचा सेवक अलिशा कसा राहतो. निर्भय राहतो. चिंता नाहीये, त्यांनी घेराव टाकला का टाकू दे, माझा देव काय झोपला नाही का जो मला यांच्या तावडीत सापडू दे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्हासाठी देवाचे तर 24 तास उघडे आहेत. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आहेत का नाहीयेत? येस आहेत. आम्ही तयार नाहीये पण आमचा देव आम्हाला तयार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवकाला असं वाटलं का रे ऐक एलिशा त्याने घेराव टाकला मग आता देवा तुझी आर्मी पाठव. देव म्हणतो तुझ्या पहिले मी रेडी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या लाईफ मध्ये अटॅक येतात ना आम्ही तयार नाहीये याचा अर्थ देव पण तयार नाही का? कारण मी प्रश्न विचारला तुमच्या लाईफ मध्ये जसं अचानक काहीतरी आक्रमण येतं कोणाचं? सैतानाचं. अकस्मात आहे. कसं आहे? अकस्मात. तुम्ही कावरे बावरे झाले साहजिक आहे अकस्मात आलं मग देव बी कावरा बावरा होणार का? नाही. नाही. अरे बापरे काय काय विनंती तुझी? अरे बापरे डेंजर प्रार्थना याची. हो मी टेन्शन मध्ये आलो. अरे प्रभू तयार आहे. येस प्रभू हालेलुया. तयार आहे. तू तयार नसशील पण तुझा देव तयार आहे. Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्हाला माहित पाहिजे का देवाचं वर्ड माझ्यासाठी काय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन भिणार पण म्हणायचं तू का भीतोस? तू तयार नव्हता पण तुझा देव तयार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही प्लॅन आहे जे काही सध्याची योजना आहे तुम्हाला पाडण्याची संपवण्याची प्रभू ती सफळ होऊ देणार नाही. देव त्यांच्या देखत तुम्हाला उंच करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन काय ब्लेसिंग्स आहेत रीड करा लेवी मध्ये 26 मध्ये 6. 6 वचन. आणि मी देशात शांती देईल हा आणि तुम्ही निजाल तेव्हा कोणी तुम्हाला भयभीत करणार हा नाही. तुम्ही निजाल त्यास तुम्हाला कोणी भयभीत करणार नाही. म्हणजे तो त्याच्या छावणीत आहे. सकाळी तो उठलाय आणि रात्री शत्रूने काय टाकला चर्च? घेरा घेरा टाकलाय. टाकलाय. तो म्हणतो का तुम्ही निजाल तुम्ही भयभीत होऊ नका. Yes. कोणती तलवार येऊन तुम्हाला गाठणार नाही. का कारण तुम्ही माझ्या नीतिमत्व येस बाळगता. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्ही झोपलोय येस. आम्ही तयार नाहीये पण आमचा परमेश्वर तयार आहे. येस हालेलुया. कमन हालेलुया म्हणतात तुम्हाला आपल्या मनाला म्हणावं लागेल येस. का भिवू नकोस येस. वरी येऊ नको. तू अस्थिर आहे तुझा देव अस्थिर नाहीये. येस. तू तयार नाहीये पण तुझा देव तयार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं विचाराचा घेरा तुम्ही तोडाल आशीर्वाद मोकळे होतील आणि Yes. लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार. येस Yes, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च बायबल सांगतं देवाचा सेवक जो शाऊल नंतर पाऊल झाला साप चावला. काय चावला? साप चावला. आणि असा झोंबला हाताला आणि लोकांना वाटलं रे किती निर्दयी मनुष्य का लाटा याला मारणार होता पाण्याच्या त्यांनी वाचला ना आता याला साप मारणार आहे आणि सापाने मेला नाही ना मग म्हणल्या रे देवाचा माणूस. येस. कोणता माणूस? देवाचा आता माणूस. खूप सुंदर आहे चर्च वाचण्यासारखं. तिथं साप झोंबतो आणि पाऊल सापाला काय करतो? झटकून लावतो. झटकून लावतो. त्याला देवाचं वचन माहिती आहे का देव म्हणला का मी तुला रोम मध्ये नेणार म्हणजे नेणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर रोम मध्ये मी पोहोचलो नाही तर मधी हा साप हे वादळ मला मारू शकणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च त्याची ताजी साक्ष आहे. आता कशातून वाचला? पाण्यातून. पाण्यातून. का म्हण कशातून? पाण्यातून. का म्हण तुम्ही बायबल वाचत नाही. तो पाण्यात समुद्रात होता. समुद्रामध्ये ते जहाज फुटलं ते कोपऱ्यावर आले. येस. पाऊस चालू होता भिजले. साप त्याच्या हाताला झोंबला. भीती पाहिजे. काय पाहिजे? भीती भीती पाहिजे. पाहिजे. कस काय शक्य भीती येईल? आताच कोणाचा अनुभव घेतला? देवाचा अनुभव घेतला. निर्भय साप Yes. चावला फरक पडत नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. का कारण देवाचं वचन माझ्याकडे आहे का मी माझ्या गौरवासाठी तुला रोम मध्ये उभं करणार. Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी आपली भीती काय केली? घालून घालून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भीतीवर काम करायचे. येस. कशावर काम करा? भीतीवर काम करायचं. धैर्यवान व्हा सिंहासारखी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर सिंहाला प्रभूने एवढा बोल्ड बनवला तर प्रभू किती बोल्ड असणार. येस हालेलुया. सिंहाला कधी पाहिलं का झू मध्ये तरी प्रॅक्टिकली किती लोकांनी पाहिलं? चर्च काय रुबाबदार येतो त्याची पर्सनॅलिटी किती जबरदस्त आहे. त्याला पाहिल्यानंतरच असं लांबच तो जरी केव मध्ये तरी भीती वाटते. अरे बाबा काय पर्सनॅलिटी याची. त्याला बनवण्याची पर्सनॅलिटी कशी असणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान जर तो एवढा देखणं एवढा बोल्ड आहे तर माझा देव किती बोल्ड असणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च धैर्यवान व्हा का प्रभू Yes. आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराशा तुम्हाला खाऊन टाकणार आणि देवाचा गौरव दिसणार नाही. सैतानाला Yes. बोलवाल कोणाला? सैतान. पण विश्वास ठेवला ना तर प्रभू येणार. येस हालेलुया. काय ठेवायचा? विश्वास ठेवायचा. जमान काय ठेवायचा? विश्वास ठेवायचा. चर्च कुणी काही करू द्या फरक पडत नाही. Yes. कोण सांगतीये? परमेश्वर देव सोबत सांगते आहे. तसं तर मी सांगेन तुम्हाला फोन त्याने केला. आता तो मला म्हणतोय की बाबा 1 लाख रुपये जास्त देतो. म्हणलं फरक पडत नाही. तुला द्यायचं तर तू काय कर दे. दे. वैशिष्ट्याशी बोललो. म्हणलं बघ असं एकदम अस्थिर व्हायचं नाही लगेच. अरे काय होईल बघ. म्हणलं जे होईल ते होईल. आपला देव आपल्या बाजूने कार्य कर. Yes, देवाची इच्छा hallelujah. असेल तर भेटल नसेल तर जाऊ दे. येस. देव वर्ड बदलतो चर्च. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवाकडे बघा चर्च. Yes. कोणतीच गोष्ट तुम्हाला पाडू शकणार नाही अडकू शकणार नाही. देव त्याचे प्लॅन तुमच्या हितासाठी करणार. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दुष्ट जरी प्लॅन करतात ना म्हणा देवाच्या गौरवासाठी. येस आमेन. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या हा गौरवासाठी. देव लिफ्ट करणार आहे चर्च. येस. ईश्वर जरी प्लॅन होते कसले? पा-
पकडण्याचे कसले पकडण्याचे आणि मारण्याचे. पण ते प्लॅन पण कोणाच्या गौरवासाठी ठरले? देवाच्या देवाच्या मग गौरवासाठी. देव ते आम्हासाठी पण करू शकतो ना चर्च. येस. जे प्लॅन लोक करतायत आम्हाला अडकवायचं, आम्हाला एकटं पाडण्याचं, आम्हाला बदनाम करण्याचं, त्यांना जे करायचं ते करू द्या. परमेश्वर सर्वांना देखत मला उंच करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च सहनशील व्हा. कसे व्हा? सहनशील व्हा. सगळ्यांना तुम्ही तुमचं अंतकण दाखवू शकत नाही का मी किती चांगला आहे. येस पण तुमचं चांगलं पण कोणाकडे? परमेश्वराकडे. लॉर्ड तुम्हाला लिफ्ट करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोकांना जे बोलायचं करायचं त्यांना त्यांचा प्लॅन करू द्या. प्रभू राईट टाइमला दाखवून देईल का त्याचा गौरव काय आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो म्हणतो का जे झोपणार आहे ते निर्भय झोपा. कसे झोपा? निर्भय का तुमच्या झोपा. देशात मी तलवार चालू देणार नाही. जरी ती आली पण मी ती पळून लावणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतात? आमेन. कोण करल? परमेश्वर करल. एखादं आव्हान आहे भयभीत नाही व्हायचं. दाविदासारखं. कोणासारखं? दाविदासारखं. समोर जायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सामोरे जात नाही. काय करत नाही? सामोरे जात. देवाचं वचन सांगतं जे तू सामोरे जाशील प्रभू तुला त्याच्या हातीमध्ये देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं असं आहे चर्च की ज्या अकस्मात समस्या येते ना पहिलं आम्ही म्हणतो की देवा समस्यात नको. चांगली प्रार्थना आहे का परीक्षेत पडू नकोस. पण जर समस्या हटतच नाही तर मग काय? मग पळायचं का सामोरे जायचं? सामोरे जायचं. पण आमचं असं आहे सामोरे जायच्या पहिले आम्ही म्हणतो देवा ती गोष्ट माझ्या हातामध्ये दे. जस्ट सामोरे गेल्याशिवाय ती गोष्ट हातामध्ये देव देणार नाही. येस. का किती लोकांना कळलं? गोल्यात आहे कोण आहे? गोल्यात आणि आहे. दावीद आहे. येस आता म्हणतो का प्रभू त्याला पहिलेच हातामध्ये दे? नाही सामोरे जा. कसं जा? सामोरे जा. जे तू सामोरे जाशील म्हणजे तू निर्भय. येस Yes. हालेलुया. तू कसा आहे? निर्भय आहे. सामोरे गेला ना देवाला कळलं का अरे हा निर्भय याच्यात भीती नाहीये याच्यावर विश्वास आहे का देव कार्य करणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन किती लोकांना कळलं? आम्ही सामोरे जात नाही. आम्ही म्हणतो प्रभू टळू दे माझ्यापासून. आम्ही फेस करत नाही. फेस करा. काय Yes. करा? फेस करा. सामोरे जा चर्च. जास्त तुम्ही सामोरे जाताना तुम्ही दाखवता की मी निर्भय मला काळजी नाही Yes. मला चिंता नाही माझा देव माझ्या बाजूनी. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद ज्यास म्हणतो ना हा कोण आहे त्याच्या बोलण्यावरून कळतं का निर्भया. येस. कसा आहे? निर्भय. ही क्वालिटी चर्च निर्भयपणाची. येस. आणि क्वालिटी प्रभूच्या लोकांमध्ये पाहिजे. येस. कोणाकडे बघून? देवा देवाकडे हा बघू. निर्भयपणा माझा पण नाहीये. हा देवाचं वचन मला निर्भय करतो. येस तर हालेलुया. मला माहितीये का माझा देव माझ्या बाजूने कार्य करणार आहे. येस. आमेन. पहा की खूप सुंदर आहे. लिव्ह रीड करा 26 सेम त्याच्यामध्ये 7th वचन सगळे काढा. 7 वचन तुम्ही आपल्या शत्रूच्या पाठीस लागाल तेव्हा ते तुमच्या पुढे तलवारीने पडतील. हा किती लोकांना कळलं? येस. ऐका सर्वांनी काय कळलं सांगा बरं. शत्रूच्या पाठीस लागाल. नाही ते तर लिहिले शत्रूच्या पाठीस लागला. पुढं बरं परत वाचू सगळे पकडा. 7 वचन तुम्ही आपल्या शत्रूच्या पाठीस लागाल तेव्हा हा केव्हा? तेव्हा तेव्हा. परत पाठीस लागल्यावर. नाही परत वाच. 7 वचन तुम्ही आपल्या शत्रूच्या पाठीस लागाल तुम्ही जेव्हा आपल्या शत्रूच्या पाठीस पाठीस लागाल. पुढं काय लिहिलंय? तेव्हा हा काय लिहिलंय? तेव्हा. तेव्हा येस हालेलुया. शत्रूच्या पाठीस लागत नाही तिथंच थांबतो आणि म्हणतो कोणी कार्य करायचं देवाने कार्य करा. नाही होणार चर्च. ज्या तू शत्रूच्या पाठीस लागशील तू सामोरे जाशील तेव्हा देवबाप कार्य करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सामोरे जा. काय जा? सामोरे जा. आता प्रार्थना तर पहिली हीच का परीक्षेत पडू नये पण आली तर सामोरे जा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव 100% ज्या तू सामोरे जाशील तेव्हा कार्य करणार. येस आमेन. काय लिहिलंय? तेव्हा पुढे काय लिहिलंय? तेव्हा ते तुमच्या पुढे तलवारीने पडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा ते तुमच्या पुढे कशाने पडतील? तलवारीने पण पडतील. कधी पडतील? सामोरे गेल्यावर. तेव्हा कार्य होणार. येस. हालेलुया. मी सामोरेच जाणार नाही रिझल्ट दिसेल का? नाही दिसणार. आज जे पण आव्हाने निराश होऊ नका मन छोटं करू नका Yes. चेहरा उदास करू नका. जसं 25 तारखेला येताना आनंद ठरवून येता. कसं येता? ठरून येतं. आज काय करायचा? आनंद आनंद करायचा. करा. प्रत्येक रविवारी ठरवून यायचं. येस. हालेलुया. कामाला काय करायचा? आनंद करायचा. दाखवा सैतानाला का मी निर्भय आहे. येस. मी कसा आहे निर्भय आणि तो आहे. विश्वास देव अप्रूव्ह करल आणि तुम्हाला ब्लेसिंग देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन 25 ला कोणा चेहरा डाऊन दिसतो का? नाही. नाही. डाऊन झाला बी तर 5 मिनिटं झटकतो. नाही बाबा आज डान्स करायचा आज आनंद करायचा आज फोटो काढायचे आपला आनंद आज मला सोडायचा नाही. तुम्ही दाखवता का आज कोणती भीती चिंता माझ्याला हवी होणार नाही. एव्हरी डे तसं जगायचं चर्च. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं होणार नाही का ते येणार नाही. त्याचं काम आहे साहेब ते पाठवायचं पण आमचं काम आहे ते झटकून लावायचं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन आहे जेव्हा तू स्टँड घेशील तेव्हा प्रभू कार्य येस. करणार. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे पण तुमच्या समोर चॅलेंज आहे ऍक्सेप्ट करा. Yes.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक्झाम द्यायच्या पहिलेच म्हणू नका पेपरला आडे. पहिले काय जा, सामोरे पहिले काय जा. सामोरे. हे जे यंग आहेत त्यांच्यासाठी ग्रॅज्युएशन झालं, मास्टर डिग्रीसाठी गेलो, थोडं चिटिंग करायचं पहिले. ते बेंचेस उलटे लावले पाहिले, पहिले डोक्यात आलं का रे कॉपी घेतलं की दिसत इथं. म्हणलं काय खरं नाही, कोर्सचं गेले पैसे. भीती हवी, पण जसं मी शिक्षण घेऊ लागलो आणि प्रभूत वाढू लागलो, मग प्रभूने त्या कोर्समध्ये मला ब्लेस केलंच. येस. प्रेज द लॉर्ड. का म्हणून फक्त बेंचचीच अरेंजमेंट पाहिली उलटी, म्हणजे स्टेप्स असतात त्या कॉलेजमध्ये कसे होते, सीड्या असतात बसायसाठी, अशा उलट्या बेंचेस तर म्हणल्यावर लगेच दिसल. पहिले डोक्यात आमचे जे पोरं होते, पहिले डोक्यात कॉपी पकडलं जाईल. आपलं काय खरं नाही, गेला कोर्स गेला. कारण कोर्स बी आम्ही कशी निवडायचो, यात काय होऊ आपण पास होऊन आपले पैसे. फर्स्ट डेज तर हालत होती, पण देवाला धन्यवाद का त्या स्थितीमध्ये, त्या चॅलेंजेसमध्ये प्रभू मला कळू लागला. Yes. देवाची ओढ लागू लागली. Yes. देवाला ओळखू लागलो आणि प्रार्थना करायला सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च भीती तुम्हाला घालवावी लागल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सामोरे जाल ना, मग तुम्हाला कळल का वाटणारा अवघड प्रवास देवाने किती सोपा केला म्हणून. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सामोरे जा, देवाने तुम्हाला सिंपल केलंय. येस. Yes. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. जरी रफी दमात खडकळ आहे, पण त्या खडकात पण कोणी पाणी ठेवलंय. देवाने ठेवलंय. कमान ठेवलं का नाही ठेवलं. येस ठेवलंय. मोशे सामोरे गेला आणि खडकातून पण जीवन बाहेर आलं. येस. तुम्हासाठी पण जे खडक वाटतात ना, देव तिथं जीवन बाहेर आणणार. Yes. चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सामोरे जा चर्च, धैर्यवान व्हा. लॉर्डचं वचन आहे, जेव्हा तू स्टँड घेशील तेव्हा मी कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मला एक क्वालिटी खूप आवडली दाविदाची. आम्ही चॅलेंजेस पासून काय करतो पळतो. पळतो, आणि तो चॅलेंजला काय करतो, सामोरे जातो. हे वैशिष्ट्यच आहे त्याच. येस. काहीच गरज नव्हती. तो काही लढाईमध्ये नव्हता, तो काही सिपाई नव्हता, तो मेंढर साधणारा होता, तरी स्वतःहून त्यांनी हे आव्हान आपल्या जीवावर घेतलंच. येस. त्याने दाखवून दिलं का मी निर्भय आहे, माझा देव मला सहाय्य करणार येस. आहे. हालेलुया. आणि तो बोललाच, ज्या प्रभूने मला सिंहापासून अस्वलापासून वाचवलं, तोच परमेश्वर देव या गोल्यतापासून मला विजय देणार आहे. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोक कळतं माझं वचन. दावीद सामोरे गेला, गोल्यात मिळाला. येस. आब्राम सामोरे गेला, इसाक मिळाला. येस. एस्तर सामोरे गेली, इस्रायलच्या लोकांना जीवन मिळालं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करा चर्च. सामोरे सामोरे जा. जा. कमॉन, किती लोकांना कळतं. आब्रामासमोर पण काय होती चर्च, परीक्षा होती. काय होती, परीक्षा होती. पण तो सामोरे गेला. इस्रायल गमावला का इस्रायल इसाक मिळाला. 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 एस्तर पण समोर पण भीती होती, सामोरे गेली आणि इस्रायलच्या लोकांना काय मिळालं, जीवन मिळालं. जीवन मिळालं. तुम्ही सामोरे जा चर्च, तुम्हाला प्रभू अद्भुत ब्लेसिंग देणार. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आव्हान मला पाडणारं वाटतं, कदाचित हेच आव्हान माझं लाईफ टाईम करणार येस. असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, दाविदाचं तेच आव्हान त्याच्या लाईफ मध्ये ट्विस्ट बनलं. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एस्तरला हायलाइट करणार काय तिचं एक डिसिजन फक्त. येस. एस्तर बद्दल काय वाचतो आपण बाकी, काहीच नाही. फक्त एक डिसिजन. कोणता, एक डिसिजन का मला राजाला जाऊन काय करायचं, सांगायचं. फक्त तेवढ्या गोष्टीमुळे तिला हायलाइट केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च सामोरे जा. लॉर्डनी तुम्हाला पडण्याचे नाही, तुम्हाला उंच करण्याचे उपाय केले. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं आणि सैतान सांगतो की तू पडणार आहेस, तू पडणार आहे. नाही, मी पडणार नाही. माझा देवाचा प्लॅन आहे आणि प्रभूचे प्लॅन पाडण्याचे नाही, प्रभूचे प्लॅन उंच करणार आहेत. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वातावरण येतं, थोड्या वेळसाठी मन भ्रमावतं, पण आत्मा लगेच बाहेर काढतोच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतील. आमेन. कोण करणार, परमेश्वर करणार. कमांड करणार का. येस. Yes. करणार. संकट आहे, त्रास आहेत असं म्हणू नका, देव कुठे आहे. येस. संगती कोण आहे माझ्या, परमेश्वर आहे. शद्रक मेषक अबेदनेगो म्हणतात देवाची इच्छा असेल देव आम्हाला वाचवण्यास कसा आहे, समर्थ समर्थ आहे. आहे. मग देवाने त्यांना अग्नीपासून जाण्यामध्ये वाचवलं का. नाही. कमॉन, ते म्हणतात की आमचा देव आम्हाला वाचवण्यास समर्थ समर्थ आहे. पण आहे. तरी पण लोकांनी पाहिलं, लोकांना वाटत असेल येऊदी लोकांना का देव अग्नीपासून जाण्यापासून यांना काय करल. वाचवण. देवाने नाही वाचवलं. अग्नीत Yes. जाऊ दिलं. कधी कधी प्रभू आमच्या लाईफ मध्ये आव्हान येऊ देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तो म्हणतो या आव्हानानंतर लोकांना कळल की त्या अग्नीत चालणारा परमेश्वर देव तुमचं जीवन परमेश्वर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानिएलला पण सिंहाच्या गुहेपासून देवाने जाताना अडवलं नाही, पण नंतर लोकांना कळलं का सिंहाच्या गुहेवर वर्चस्व करणारा परमेश्वर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का तुमच्या बरोबर तुमचा परमेश्वर चालणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक रीड करू, खूप सुंदर आहे, लेवी मध्ये रीड कर 26:12. 12 वचन. आणि मी तुम्हा मध्ये चालेल. मी तुम्हा मध्ये चालेल. कदाचित शद्रक मेषक अबेदनेगोने वाचलं असेलच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा तुम्हाला कळावं. त्यांना कशात टाकले,
अग्नीमध्ये आणि ते निर्भय आहेत. कसे आहेत? निर्भय आहे. कोणती कैवाय करत नाही, हे राजा काहीतरी कर ना, डिस्काउंट दे ना, कोणतंच नाही. त्यांना देवाचं वचन माहिती आहे. येस. का जर आम्ही देवाचा आदर करतो, देवाची आज्ञा पाळतो, तर परमेश्वर आमच्याबद्दल मध्ये काय करतो? राहतो. आणि तो राजा ज्यास त्यांनी अग्नीत पाहिलं, तो म्हणला का रे अग्नीमध्ये कोण चालतंय? परमेश्वर चालतोय. कमान किती लोकांना कळतं? येस. जर तुम्ही देवाचं भय धरता, तुम्ही देवाची आज्ञा पाळता, निर्भय राहा, तुमच्या संकटात देव तुम्हा बरोबर चालणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का चालतो? कारण त्याच्यातून त्याला आपला गौरव करून घ्यायचा. येस. आमेन. जर प्रभूंनी यांना पहिले वाचवलं असतं, त्यांना देवाचा परिचय झाला असता का? नसता झाला. पण या परक्या लोकांना अग्नीमध्ये देवाचा परिचय झालाच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानिएलला पण देव पहिले वाचू शकला असता, पण त्या सिंहाच्या गुहेत देवाने दाखवून दिलं का त्याच्या बरोबर मी तिथं चालतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च लॉर्ड आमच्या बरोबर आहे. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. पण धैर्य पाहिजे. काय पाहिजे? धैर्य पाहिजे. धैर्य असाल तर प्रभूची महिमा पाहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र 23 निराशेत लिहिलंय. कसं लिहिलंय? निराशेमध्ये हा, मृत्यू छायाच्या खोलीतून चाललो असलो तर तुझी आखडी व काठी मला काय करेल? धीर देतात. हा, म्हणजे प्रभू मला सोडणार नाही. येस. म्हणून जस्ट तुमच्या लाईफ मध्ये आज काही चॅलेंजेस आहेत, वरी होऊ नका असं म्हणू नका का प्रभू असं काय. येस. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. हा, जर देवाची इच्छा आहे की मी अग्नीत जावं का? देवाच्या गौरवासाठी. Yes. मी सिंहाच्या गुहेत राहावं का? देवाच्या गौरवासाठी. परमेश्वर तिथून मला लिफ्ट करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा चर्च नीतिमान सिंहासारखा निर्भय. निर्भय राहा. कसे राहा? निर्भय राहायचं. कोणासारखे? सिंहासारखे. सगळे बोला कोणासारखे? सिंहासारखे. आता प्रभू मला म्हणला का शेवटी म्हण का तुम्ही सिंह आहात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हीच कोण आहात? सिंह आहात. कारण बायबल सांगतो प्रगटीकरणात दिलं का यहुदाचा सिंह कोण आहे? येस. येशू आहे. कोण आहे? येशू आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलं यहुदाचा अंकुर फुटल आणि तो सिंह कोण आहे? येशू आहे. आणि आम्हाला असं लिहिलंय पेत्राच्या त्या पत्रामध्ये का तुम्ही सोबतीचे वारीस आहात. येस. मग येशू कोण आहे? सिंह आहे. बघा मग येशू कोण आहे? सिंह आहे. मग मी पण कोण आहे? सिंह आहे. मग मी पण धैर्यवान पाहिजे ना. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. निर्भय राहा. येस. कसे राहा? निर्भय. थोड्या वेळेसाठी विचार हवी होतात, पण आम्हा बरोबर परमेश्वर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर सैतान बोलतो ना तर देव गप्प बसत नाही, देवाचं वचन पण बोलतोच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ऐकायचं कोणाचं हे आपल्या हातात आहे. येस. प्रेज द लॉर्ड. जे हालेलुया. देवाची वाणी पकडतील ते साक्षी देतील. चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जे देवाची वाणी ऐकतील. आज देव बोलतोय. चर्च. Yes. कोणाच्यावर आजार हवी आहेत, कोणाच्या लाईफ मध्ये कर्ज आहे, दारू आहे, इतर गोष्टी आहेत, चॅलेंजेस आहेत, वरी होऊ नका. चर्च नेहमी दिवस राहणार नाहीत. Yes. देव गौरवासाठी गोष्टी टर्न येस. करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोण समर्थ आहे? परमेश्वर समर्थ आहे. होईल का? येस. होणार. कम ऑन, लाईफ मध्ये गती येईल का? येस. येणार. काहींना वाटतं जीवन तसंच आहे. कसं आहे? तसंच आहे. पण तो म्हणतो का मी तुला वाढवल, येस. मी आमेन. तुला, वाढवल. मी तिथंच राहणार नाही, माझी प्रगती प्रभू नक्की करणार. येस. आमेन. मग ती फायनान्शियल असो, ती हेल्थ वाईज असो, ती अनॉइंटिंग वाईज असो, प्रत्येक बाबतीमध्ये देव आमची गती वाढवणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक टाइम मलाही वाटायचं का प्रभू तेवढ्याच लोकात काम, पण देवानी हळूहळू काय वाढवली. चर्च गती गती. वाढवली. देवाचं कमिटमेंट आहे, मी तुझी काय वाढवणार. गती वाढवणार. पण त्या गती वाढवताना देव आपल्यावर काम करतो. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं समजू नका का माझ्या लाईफ मध्ये ट्विस्ट येणारच नाही. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये कोणाचा प्लॅन आहे? परमेश्वराचा प्लॅन सगळे म्हणा आहे. माझ्या लाईफ मध्ये माझ्या लाईफ मध्ये प्रभूचा प्लॅन आहे. प्रभूचा प्लॅन आहे. प्रभू 100% प्रभू त्या 100% प्लॅन मध्ये त्या प्लॅन मध्ये मला लीड करणार. मला लीड करणार. ज्या स्थितीमध्ये मी आहे ज्या स्थितीमध्ये ही मी नेहमी आहे, राहणार नाही. मी नेहमी राहणार त्याच्या नाही. गौरवासाठी, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी त्याच्या महिमेसाठी प्रभू गोष्टी टर्न करणार. प्रभू गोष्टी टर्न करणार. येशूच्या नावाने. येशूच्या नावाने. आमेन. आमेन. किती लोक बिलीव्ह करतात? येस. कोण करल? चर्च. परमेश्वर करल. आजचं वचन तुमच्या आत्म्यात फिरू द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे देवाचं कमिटमेंट आहे, देवाचं प्रॉमिस आहे. मी निर्भय राहणार, माझा देव मला विजय देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान उभं राहूया आपण. थँक्यू जीसस. थँक यू लॉर्ड. थँक यू फादर. ओ धन्यवाद येशू. Oh hallelujah, holy ho, oriandaraba shakataraba, oh hallelujah. प्रभु
तुझी उपस्थिती इथं आहे, प्रभू. हो दे बाप्पा. तुझा बाह्य अभिषेक इथं आहे येस येस जो तोडण्यासाठी. हो दे बाप्पा. आणि माझा विश्वास आहे की वास्तवाद्वारे निराशेचा जो तुटलाय, येस येस फादर. प्रत्येक घेरा येस दे बाप्पा. जो मानसिकतेने बांधला गेला होता येस येस सर. आणि त्या विचाराची पकड मनावर हवी होती येस येस. आणि त्याद्वारे प्रगती दिसत नव्हती, हो दे बाप्पा. प्रार्थना तर चालू होती पण उत्तर येत नव्हतं. येस येस परमेश्वर. आज हा घेरा तोड. येस येस. देवाने वचन तुझ्या समोर ठेवलंय. येस येस आज सर. तुझ्या हाती एक हे मी घ्यावं, येस सर. माझ्या जीवनामध्ये मी बोलावं येस येस आणि तो फादर. घेरा तुटणार. येस आमेन. ऑलरेडी काहींचे घेरे तुटलेत. येस मी आमेन. पाहतो ऑलरेडी काही लोक ऑलरेडी फ्री झाले त्या मानसिकतेपासून. येस येस. मी बोलताना अनोटिक फील करत आहे. आता समय ब्लेस होण्याचा आहे. आता समय देवाचा गौरव पाहण्याचा येस आहे. येस सर. बायबल सांगतं प्रत्येक गोष्टीचा समय. येस सर. तू विश्वास कर का तुझा समय आलाय, येस आमेन. तुझा समय पूर्ण झालाय. येस आमेन. सैतान पुन्हा एक शेवटचा जोर लावल, येस येस. पुन्हा तुझी मानसिकता तोडण्याचा प्रयत्न करेल, येस तुझ्या विचारांना हलवायचा प्रयत्न करेल. येस. आपल्या विश्वासावर कायम राहा, आमेन आमेन. आपल्या बोलनेसवर कायम राहा. येस आमेन. तू प्रभूचा सिंह आहेस, येस फादर. तू यहूदाचा सिंह आहेस. आमेन आमेन. धैर्यवान हो. येस येस. तुझ्या देवाचं कमिटमेंट आहे. येस आमेन. तुझी भूमी तुला उपज देईल, हालेलुया. तुझा पाऊस तुझ्या वेळेवर पडल, येस देव आमेन. तुला बहुगुणित करल. आमेन. तुझ्यावर देव कोणाची तलवार चालू देणार नाही, येस येस कोणाची दुष्टाची योजना तुझ्यावर पूर्ण होणार नाही. येस फादर. तुझी उन्नती होते, तुझी उन्नती होतच राहणार. आमेन आमेन. लोक तुला कसा पाहतात त्याचा विचार तू करू नको. येस येस. तुझ्याबद्दल ते काय म्हणतात त्याचा विचार मनावर घेऊ नको. Yes, yes. तू देवाला प्रिय आहे, Yes, तू amen. देवाचा आदर करणारा आहे. Yes, amen. तर देव तुला उन्नतीहून उन्नती देते. Amen, मी पाहते amen. कोणातरी अनॉइंटिंग आता नेक्स्ट लेवलवर जात Yes, amen. मी पाहते कोणातरी ब्लेसिंग्स लेवल जे आहेत फायनान्शियली फॅमिली yes. वाईज आता Yes, नेक्स्ट yes. लेवलवर जाते. येस तू आमेन. वरी होऊ नकोस येस का लोक माझ्याद्वारे आनंदी नाहीयेत. येस येस. चर्च त्यांच्याकडे तू बघू नको. येस. जे देवाचं भय तू धरतो, हो जे देवा. देवाचा तू आदर करतो, Yes, लोक Father. बघत राहतील, लोक बोलत राहतील, पण तुझा देव तुला उंच केल्याशिवाय राहणार Yes, नाही. amen, ज्या देवाने amen. तुला उंच केलंय Yes. तो देव तुला अजून वरती घेऊन जाईल, Hallelujah. अजून तुला बढती देईल Yes, आणि देव amen. त्याची महिमा प्रगट करणार. Yes, Jesus. ओ धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. ओ थँक्यू Thank लॉर्ड. you, Father. ओ कमॉन प्रे करा. धन्यवाद मी येशू. स्ट्रॉंगली प्रभूचं Thank you, प्रेझेन्स फील Jesus. करत आहे. धन्यवाद जसं मी देतो डिक्लेरेशन बाबा. दिलंय, Yes, Father. ऑलरेडी तू ब्लेसेस, Yes, Jesus. पण तू आता मोठ्या गोष्टी पाहणार आहेत अजून. Yes, amen. देव amen. इथं तुला ठेवणार नाही. Yes. जसं देवासाठी तू आपलं मन दाखवलंय, Yes, yes, देवाचा sir. आदर तू केलाय, Yes, Jesus. तोच परमेश्वर देव तुला आता बरकत देते. Yes, तोच amen. देव तुझ्या मोठ्या गोष्टी प्लॅन जे तू करत आहे देव ते सिद्धीच देते. Yes, yes, विश्वासाने sir. मोठे हात टाक, Yes, विश्वासाने amen. मोठे ते प्रयत्न कर. Yes, देव yes. तुला बढती देण्यावर आहे, Amen, देव तुला amen. उंच करण्यावर आहे. Hallelujah. हो मी स्ट्रॉंगली फील करत आहे Yes, अनाउंटिंग मध्ये. Jesus. मी डिक्लेरेशन देत आहे, Yes, मी तुमच्या बाबा. लाईफवर डिक्लेरेशन देत आहे. Yes, yes, Father. फेथफुल आहेस तू, Yes, yes, sir. फेथफुल आहेस. Yes, yes. लोकांच्या प्रतिक्रियेद्वारे स्वतःला छोटं करू नकोस, Yes, Jesus. आपली मानसिकता खराब करू नकोस. Yes, yes, Father. लॉर्ड तुला लिफ्टच करणार आहे. Amen, amen. लॉर्ड तुला लिफ्टच करणार आहे. Hallelujah. अजून मोठ्या गोष्टी, Yes, amen. अजून मोठे लेवल तू अचीव Yes, करशील. Father, Lord. तू देवाचा महिमा पाहणार. Amen, amen. मी स्ट्रॉंगली अनॉइंटिंग फील करत आहे. येशूच्या नावाने अशी रिलीज होत आहेत. स्वीकार अपकमिंग to the डेज बाबा. मध्ये त्या मोठ्या आशीर्वादीन तुला गाठतील Yes, आणि ते लोक amen. बघतील का रे Yes. ऑलरेडी याला देवाने किती उंच केलं होतं, Yes, त्या yes. देवाने आता याला किती उंच केलंय आणि ते Amen. देवाचा गौरव करतील. Yes, Father. ओ तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो दे बाप्पा. ज्यांना आजाराने घेरलंय, Yes, yes, Father. आजारात तू मरणार नाही. Yes, yes. देवाचं वचन सांगतं Yes. का तू आपल्या लेकरांचे लेकरं पाहशील. Amen, amen. या भीतीला मार, Yes. या चिंतेला मन निघून जा. निघून जाय शिष्य माझं लाईफ नावात. देवाने डिसाईड केलंय, Amen, amen. माझं लाईफ देवाने तय केलंय Yes, amen. आणि माझ्या जीवनात देवाचा गौरव आहे. Hallelujah. मरायचं असतो तर केव्हाच मेलो असतो, Yes, yes. संपायचं असतं तर केव्हाच संपलो असतो. Yes, Father. पण माझ्या लाईफ मध्ये प्रभूचा प्लॅन आहे. Amen, माझ्या amen. लाईफ मध्ये प्रभूची सेवा आहे. Yes, amen. माझ्या लाईफ मध्ये माझ्या प्रभूचा गौरव आहे Amen. आणि तो परमेश्वर देव त्याच्या गौरवासाठी मला जगवणार. Yes, माझा Lord. रोज दिवस नवीन करणार, Yes, Lord. माझे वर्ष वाढवणार. Amen. मी देवाची महिमा पाहणार. Yes, Jesus. येशू नावाने भरपूर yes. आयुष्य पावा Yes, आणि देवाचा amen. गौरव होऊ द्या. Yes, yes, sir. ज्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स, हो दे बाप्पा. लॉर्ड मी डिक्लेरेशन देतो, Yes, yes, Father. या निराशेतून बाहेर पड, Yes, दे बाप्पा. या विलापातून बाहेर पड. Yes, yes. पहिले म्हणे का धन्यवाद येशू, सगळं चांगलं आहे, Yes. तू विचार केलाय माझा, Yes, Lord. तुझ्या कृपेने मी आजही चांगली भाकर खातोय. हो दे. मग विनाकारण माझं मन छोटं काय, Yes, Father. ही मानसिकता मी तोडतो, Yes, sir. हे विचार मी सोडतो. प्रभू हो दे बाप्पा. देवा, जसं तू तुझ्या सेवकाचा दुष्काळ पुरवठा केला, हो दे बाप्पा. माझा दुष्काळ पण संपण्यावर आहे. Yes, Father. माझा दुष्काळ पण संपण्यावर आहे. हो दे बाप्पा. जर तू दुष्काळ माझा पुरवठा केला Yes, sir. आणि जसं त्या सेवकाचे लाईफ तू परत चेंज केलं, हो दे बाप्पा. तोच परमेश्वर देव तुझ्याशी बोलतोय. Amen, amen. तुझं लाईफ मी टर्न करणार. Yes, amen. हा दुष्काळ नेहमी राहणार नाही. Yes, Father. हा दुष्काळ नेहमी राहणार नाही. Yes, sir. हा दुष्काळ नेहमी राहणार नाही. Jesus. येशूच्या नावाने आजपासून तुझ्या लाईफ मध्ये मी फायनान्शियल ब्रेक थ्रू
स्वीकारतो स्वीकारतो आजपासून देवा. फायनान्शियल आशीर्वाद मी मोकळे करतो स्वीकारतो येशूच्या आजपासून तो नावात. पुरवठा मी स्वीकारतो स्वीकारतो आजपासून ते येशूच्या जॉबचे नावात. डोर आजपासून Yes. ते बिझनेसचे डोर मी स्वीकारतो स्वीकारतो येशूच्या देवा नावाने बाप्पा. ब्लेस हो ब्लेस व्हा येशूच्या येशूच्या नावाने नावामध्ये. प्रमोशन स्वीकार स्वीकारतो येशूच्या देवा नावाने बाप्पा. न्यू जॉब स्वीकार स्वीकारतो प्रत्येकासाठी थँक्यू लॉर्ड तू प्रोव्हाइड करत आहे येस येस दे बाप्पा. प्रभू तुला धन्यवाद देत धन्यवाद देतो दे बाप्पा. ज्यांच्या विरोधात प्लॅन आहे येस येस दे बाप्पा. ते सर्व प्लॅन द्वारे आपलं मन छोटं करू नको येस येस ते काय प्लॅन करतात हे महत्वाचं नाही येस. देव माझ्याबद्दल काय बोलतो आमेन आमेन. तो म्हणतो निर्भय राहा येस सर. शांतीने झोप शांतीने उठ येस. तुझा देव तलवारीपासून वाचवण्यास समर्थ आहे आमेन आमेन. बलामाच्या योजना बलामाच्या विरोधात वापरण्यास देव समर्थ आहे येस येस तुझा सर. देव तुझा रक्षक आहे आमेन. तू तयार नाहीये पण तुझा देव ऑलरेडी तयार आहे येस येस म्हणून सर. असं समजू नको का देवा आता हे अचानक घडतंय येस. हे अचानक घडतंय मी काय करू तुझा देव तयार आहे आमेन आमेन. तुझा देव तयार आहे हालेलुया. तुझा देव तयार आहे ब्रदर सिस्टर्स येस तो आमेन. सोडणार नाही Yes, या sir. कमी समयात तू देवाचा गौरव पाहशील आमेन. जसं हमाननी कमी समयात योजना आखली येस पण देवाने त्या कमी समयातच आपला गौरव करून घेतला Yes, amen. तोच देव ज्यांनी मर्दखाई एस्तरला विजय दिला Yes, त्या yes. प्रभूच्या नावाने आपला विजय स्वीकार स्वीकार आणि योजना येशूच्या निष्फळ नावाने. होतील देवाचा गौरव तुझ्यात पूर्ण होईल Yes, amen. सैताच्या योजना पडून लागतील Yes, आणि तू amen. देवाची महिमा पाहणार हालेलुया. धन्यवाद देश धन्यवाद देतो दे बाप्पा. मी निराश होणार नाही येस दे बाप्पा. मी हताश होणार नाही हो दे बाप्पा. का मी म्हणावं मी एकटा आहे येस येस. देवाचं वचन सांगतं का मी तुझ्यामध्ये चालन आमेन आमेन. मी तुझ्यामध्ये चालल हालेलुया. असं म्हणू नको मी एकटा काय काय करू येस येस. तुझ्या बरोबर देव आहे आमेन आमेन. तुझ्या बरोबर देव आहे विश्वासाने सामोरे जा या आव्हानाला येस. देव आपला गौरव करून घेईल Hallelujah. तुझी पडकी बाजू तुझी साक्ष बनेल येस ती आमेन. साक्ष तुझ्या सेवेचा आधार बनल Yes, yes, आणि तू sir. देवाची महिमा करशील Yes, amen. धैर्यवान हो सिंहासारखा Yes, yes, कारण sir. तू सिंह आहे यहुदाचा येस तू फादर. सिंह आहे यहुदाचा आमेन कारण आमेन. बायबल सांग तुम्ही सोबतीचे वारीस आहात येस सर. जो अधिकार त्याला मिळाला येस फादर. त्यातून तो तुम्हाला आणि मला आहे आमेन आमेन. मी प्रभूचा सिंह आहे येस सर. आणि माझ्या धैर्याचा आत्मा आहे आमेन आमेन. मी विश्वासाने तो स्वीकारतो स्वीकारतो दे राईट बाप्पा. नाव प्रभू विश्वासाचा गिफ्टिंग मी प्रत्येकात स्वीकारतो स्वीकारतो दे बाप्पा. प्रत्येकात तो विश्वासाचा आत्मा मी स्वीकारतो स्वीकारतो येशूच्या ते